मर्मसूत्र हा माझा YouTube चॅनल मी सुरू करताना असा विचार केला की आपण सुरुवातीला कुठला व्हिडिओ टाकावा. विषय तर अनेक आहेत, अनेक विषयांचं मर्म सांगायचं आहे, पण कशाने सुरुवात करावी. मला माझ्या आद्य दैवताची आठवण झाली, छत्रपती शिवाजी महाराज. एक व्हिडिओ मी आज टाकतोय जो सॅन होजे अमेरिका इथे तिथल्या महाराष्ट्र मंडळाने केलेल्या कार्यक्रमाचा आहे, ज्यात मी शिवसूत्र ही एक वेगळी मांडणी करतोय. अर्थात हा पहिला व्हिडिओ आहे, तो थोडा दीर्घ असेल, तो शिवसूत्रांची माहिती देईल किंवा ज्याला आपण म्हणतो ना शिवसूत्राचा परिचय करून देईल, आणि मग मी पुन्हा आपल्या भेटीला येईल, त्या शिवसूत्रातला एक एक पैलू घेत त्याच्यावर अधिक भाष्य करत आपल्या भेटीला येईल. पण ज्या महाप्रतापी राजाने, ज्या छत्रपतींनी 350 वर्षाचं दैन्य केवळ 35 वर्षात संपवलं, त्या तेजस्वी ओजस्वी अशा शिवप्रभूंच्या शिवसूत्राची मांडणी करणं हे माझ्या दृष्टीने परम भाग्याचं लक्षण आहे. धन्यवाद. साधारण 7 जानेवारी 1964 ची संध्याकाळ आहे. सुरत नावाचं गाव आहे. 7 जानेवारी 1664 संध्याकाळचे 7:30 वाजलेत. असं ते करकरीत संध्याकाळ जी होते, जी शहरं उन्हाळ्याची असतात, तिथे संध्याकाळी फार अशा प्रदीर्घ असतात. अशी करकरीत म्हणजे आता थोड्याच वेळात अंधार पडलेली संध्याकाळ आहे. सुरत पूर्णपणे पेटलेलं आहे. सुरतमध्ये 3,500 मराठे उतरलेले आहेत आणि सुरतमधल्या सगळ्या वखारींच्या, इंग्रजांच्या असलेल्या एस्टॅब्लिशमेंटच्या, मुघलांच्या असलेल्या एस्टॅब्लिशमेंटवर हल्ले सुरू आहेत. तिथे एक मोठी हवेली आहे. त्या हवेली आहे, त्या माणसाचं नाव आहे मोहनदास पारेख. हा सुरतमधला पण डचांचा संबंध भारतातली सगळा व्यापार बघणारा हा व्यापार दलाल आहे. दलाल हा शब्द वाईट अर्थाने घेऊ नका, त्यांचा तो एजंट आहे, त्याचा ट्रेडिंग एजंट आहे. डचांचा सगळा व्यवसाय त्याच्या थ्रू घडतो. अतिशय मोठी हवेली आहे, 32 खोल्यांची, 3-4 मजली. 1661 साली मोहनदास पारीख निर्वतले आहेत. त्यांच्या घरात जॉईंट फॅमिली आहे, अनेक मुलं, लहान मुलं, बायका, त्यांचे भाऊ, त्यांची मुलं, अशी मोठी एक 30-40 लोकांची फॅमिली त्या संबंध मोठ्या हवेली काय खोलीत लपून बसली आहे. दुसऱ्या खोलीत बाहेरच्या एक मोठा ढिगारा आहे, त्यात त्यांच्याकडे असलेली सगळी संपत्ती ठेवलेली आहे. ते वाट बघतायत कधी आता या लुटीमध्ये आपलं घर येतं आणि आपल्याला लुटलं जातं. नॅचरल आहे, कारण सुरत मधला जो इनायत खान नावाचा मुघलांचा सरदार आहे, त्याने शिवाजीने आधी खंडणी मागितली आहे की आमचा मुघलांच्या शाहिस्तेखान या सगळ्यांमुळे खूप खर्च झाला, तर आम्हाला खंडणी द्या. त्यांनी नाही म्हटलं. इतकंच नाही तर शिवाजीवर हल्ला झालेला आहे. एका मावळ्याने शिवाजीचे तशा अर्थाने जो हल्ला तलवारीचा त्याच्या आपल्या अंगावर घेतला आणि त्याच्यानंतर सुरत पेटलेलं आहे. त्यामुळे इनायत खानची माणसं अक्षरशः सुरतमध्ये सैरावयाला पळत आहेत. या मोहनदास पारेखांच्या हवेलीमध्ये अतिशय भीषण वातावरण आहे. त्यातला जो प्रमुख आहे, त्यातल्या त्यात त्यांच्या भाऊ जो आहे, तो म्हणतोय की कोणीतरी या लवकर, एकदा आमची सगळी संपत्तीने, आमच्या मुलाबाळांना मात्र मारू नका, आम्ही कुठेतरी जाऊ, वेगळा व्यवसाय करू, तुम्हाला काय हवं ते एका खोलीत आम्ही मांडून ठेवलंय. पण संपत्ती म्हणजे आपल्याला आत्ता संपत्ती फर्निचर वाटतं, ते म्हणजे काही लक्ष होन्स आहेत, सुवर्णाच्या मोहरा आहेत, काही जड जवाहिरी, असे मोठे दागिने ठेवलेत. तेवढ्यात दाराच्या त्याच्या एक जे कंपाऊंड असतं त्याच्या गेटपाशी काही घोड्यांच्या टापांचे आवाज येतात. त्यांना वाटतं आता आपली वेळ आली. ते तयार करतायत स्क्रिप्ट की आपण सांगायचं की मारू नका, सगळं घेऊन जा, काही ठेवू नका आमच्याकडे. आणि सगळ्या बायका बिका अगदी सगळ्या अक्षरशः भीतीने थरथर करतायत ती माणसं, कारण सुरतमध्ये कुठेच काही कोणाला सुरक्षेचं हे राहिलेलं नाही. त्या घोड्यांच्या टापा दारापाशी येऊन थांबतात. दारावर थाप पडते. घरातली वृद्ध बाई आधी जाते, कारण तिच्याकडे पाहून अचानक कोणी हल्ला करणार नाही म्हणून. 4 हातात मशाली घेतलेले आणि दुसऱ्या हातात नंग्या तलवारी असलेले 5-6 मराठे मध्ये येतात. त्यातले 2 जण मोठ्या मिशांचे मध्ये येतात. त्या बाई हात जोडून उभ्या राहतात. तिचा भाऊ येतो आणि तो म्हणतो की तुम्हाला काय लुटायचं त्या खोलीत आम्ही ठेवलंय, ते सगळं बघा, अजून काही लागलं तर आम्ही आणून देतो, पण आम्हाला जिवंत मारू नका, मला मारू नका, आम्हाला आमची मुलं आहेत लहान लहान, आम्ही सगळे घाबरलो आहेत.
आम्हाला काही म्हणायचं नाही, यांनी चूक केली आहे इनायत खानने वगैरे, पण आम्हाला वाचवा, आम्हाला सोडा, आमचा जीव आम्हाला हमको हमारी जान बख्शा दो. त्यातला एक मावळा असं म्हणतोय की असं काहीच नाही आहे, तुमची लूट, तुमच्याकडून आम्हाला काही लुटायचं नाही, ते दागिने वगैरे खोली दाखवू नका. तुम्ही इथे एकटे आहात, तुम्ही अनेक या देशातल्या अनेक हिंदू देवालयांना मदत केलेली आहे, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठं दान केलेलं आहे, त्या सगळ्याचा हिशोब आमच्या राजांकडे आहे. आणि या लुटीचा फायदा घेऊन तुम्हाला लुटू नये म्हणून आम्ही हे संरक्षण करण्याकरता हवेलीच्या इथे आलेलो आहोत. एक असा विचार करा, शिवाजींकडे 4000 घोडी नव्हती. शिवाजी प्रत्येक सुरत लुटीच्या वेळेला पुढे सगळ्याच्या अग्रस्थानी येताना सगळ्यांच्या मागे आहेत. 2दा लुटी केल्या सुरतच्या. पहिल्यांदा 4000 घोडी, त्याच्यावर 6000 चामड्याच्या बॅगा, आणि ती अत्यंत आखलेली, नियोजनबद्ध, इंटरनेट नसलेल्या काळात क्लिअर कम्युनिकेशनची मोहीम आहे. तिथलं लुटलेला माल कुठे जाईल त्याचे प्रत्येकाचे डेस्टिनेशन आहेत, प्रत्येकाला सांगितलेलं आहे. म्हणजे सुरतवरच खरं तर एखादं मोठं प्लॅनिंग काय करतात कुठल्या इंडस्ट्रीचं, असं प्लॅनिंग येते. तर असं म्हणल्यावरती माणसं सर्द झाली. ते म्हणले नाही, तुम्हाला काही होणार नाही, ही जबाबदारी आमची आहे. आजची रात्र आम्ही तुमच्या संरक्षणाकरता इथे आहोत आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही इथे असू, तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुम्ही जिवंत राहाल, तुमचं दागिने तसे राहतील, तुमच्याकडून आम्हाला काही नको. हे जे गुडविल आहे ना छत्रपतींचं, हे फार मोठं आहे. म्हणजे शिवाजी या माणसाचं नाव उच्चारल्यानंतर आपल्याला अनेक भावना दाटून येतात, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे उमाळे येतात, मराठीपणापासून तर इतर सगळ्या याचे. पण शिवसूत्र काय, हा काय विषय, असं जेव्हा मी विचार करत होतो, आणि शिवसूत्र सांगायचं कारण काय, म्हणजे काय, सगळ्यांनाच माहिती आहे शिवसूत्र काय, त्यात मी काय नवीन सांगणार. आत्तापर्यंत जवळपास जर 1000 व्याख्यानं असतील तर त्यातली 800 व्याख्यानं शिवाजीवरच आहेत इतिहासातली. पण शिवाजी काय, म्हणजे आपण एक थोडं त्याचा जीवनपटाचं एकदा गणित बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे एका आयुष्यात त्याच्या आधी 1000-2000 वर्ष शक्य झालेलं नाही कोणाला, त्याच्यानंतरच्या 2000 वर्षात काही शक्य होणं शक्यच नाही. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म आहे, 3 एप्रिल 1680चा मृत्यू आहे. 18,306 दिवसांचं आयुष्य आहे. त्यातले लहानपणाचे दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ते 31 मार्च 1647, 17 वर्ष 16 वर्षाचा होईपर्यंत रोडेश्वराची शपथ आपण घेतली, तर तेपर्यंतचे दिवस आहेत ते 5885 आहेत. तुम्हाला मुद्दामून त्या 50,000 फुटावरून मी खाली आणतो म्हणजे कळतं की त्याची टाईम विंडो काय आहे बघा. उर्वरित दिवस उरतात 12,421, त्यात महाराष्ट्राबाहेर शिवाजी 1194 दिवस आहे, जवळपास 3 वर्ष. त्यातलं 1.5 वर्ष कर्नाटकात आहे, बाकी आग्र्याचं आहे, आणि अनेक ठिकाणी युद्ध आहेत. युद्धात त्यातले 2052 दिवस गेलेले आहेत. 50 वर्षाचं आयुष्य, 16व्या वर्षी रोहिडेश्वराची शपथ आहे, 34 वर्ष आयुष्य उरतं. 34 वर्षात 372 किल्ले, म्हणजे एकदा 17 किल्ल्यांवर शिवाजी आलाय जयसिंगच्या काळात, आणि परत 372 किल्ल्यांपर्यंत गेलाय. आणि राज्य कुठून आहे, शिवाजीने एका अमात्यांच्या पत्रात असं लिहिलंय, रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात, की अहत पेशावर ते तहत तंजावर हे राष्ट्र निर्माण करायचे. ते हे जे सूत्र आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही गणिताने, आपण ते सिलिकॉन व्हॅलीत काम करतो सगळे, आपल्याला प्लॅनिंग बिनिंग या सगळ्या शब्दांचे रोडमॅप आणि माइलस्टोन आणि सगळं प्रोजेक्ट माहिती असते. एक प्रोजेक्ट समजा, कुठल्याही अर्थाने एवढ्या कमी दिवसात हे अचीव करणं जगात कोणालाही शक्य झालेलं नाही, शक्य नाही. काय सूत्र आहे ते हे शक्य करण्याचं, तो विषय आहे. तुम्हाला मी शिवाजीचा इतिहास सांगायची गरज नाही. मुळात आपल्याकडे शिवाजीचा इतिहास 15% शिकवलेला नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, काय असेल ते आणखीन दिलर खानाचे ते एक मिर्जा राजेचं सगळं हे युद्ध, बाजीप्रभूचं युद्ध, मुरारबाजीचं युद्ध, राज्याभिषेक, मृत्यू, संभाजीचं आलेलं भांडण, हा 10-12% सुद्धा इतिहास नाही शिवाजीचा. जो माणूस 34 वर्षात इतकं प्रचंड साम्राज्य उभं करतो, तो त्याच्या आयुष्यातला राजा आहे बरं का. त्याचे वडील राजा नाही आहेत, म्हणजे आंत्रप्रेनरची व्याख्या त्याला लागू पडते असंही नेहमी म्हणतो. पण ही क्रिएटेड व्हॉट वॉज नॉट देअर फॉर हिम. कोणाचा वारसा नाही आहे की कोणाच्या गादीवर जाऊन बसलाय. या शिवाजीचं हा सूत्र असा आहे, जे मला जे शिवसूत्र मांडायचं, त्याचे 7 पैलू मी नेहमी लक्षात ठेवतो आणि त्या पद्धतीने हा विषय मांडणार आहे.
चालेल ना असं? ते 7 पैलू आहेत. एक स्वयंभू हा एक पैलू आहे, स्वधर्म हा दुसरा पैलू आहे, स्वराज्य हा तिसरा पैलू आहे, स्वत्व ज्याला पित्त असं म्हणतात तो चौथा पैलू आहे, साक्षेप शिवरायाचा 8वा साक्षेप तो 5वा पैलू आहे, शिवरायाचे सलगी देणे 8वावे तो 6वा पैलू आहे, आणि स्वयंसिद्धता राज्याभिषेक केल्यानंतरची हा 7वा पैलू आहे. या 7 पैलूमध्ये सगळं शिवसूत्र आहे. म्हणजे तुम्ही 7 माइलस्टोन म्हणा, 7 स्टेप्स म्हणा, तुम्हाला जे वाटतं ते म्हणा. कारण शिवाजी हे शक्य का झालं? ती व्यक्ती नाही आहे, ती वृत्ती आहे, ती भावना आहे, ती जाणीव आहे, ती व्यवस्था आहे, ती एक अत्यंत देवदुर्लभ अशी पारलौकिक घटना आहे. शिवाजी इटसेल्फ इट इज अ हॅपनिंग. ती घटना आहे, ती फेनॉमेनन आहे. ती एक काही राजा आला आणि राज्यावर बसून मुलांना राज्य देऊन गेला असं झालेलं नाही. शिवाजीने या सगळ्या 7 याच्यातनं एक सूत्र जातं आणि म्हणून राजा इतरांपेक्षा वेगळा आहे. शिवाजीच्या आधी औरंगजेबाचं साम्राज्य हे एका प्रचंड उंचीला गेलेलं मुघल साम्राज्य आहे. सबंध भारतात, सगळ्या भारतातून, आसामपासून ते केरळपासून तर पार काश्मीरपासून तर सौराष्ट्रापासून सगळीकडून औरंगजेबाला खंडणी येते. इंग्रजांच्या वखाराची जबाबदारी औरंगजेबाच्या जीवावर होती, म्हणजे मुसलमानांच्या हातात आहे, मुघलांच्या, त्याच्या रक्षणाची. तर या इतक्या उंचीला गेलेलं एक मुघल साम्राज्य आणि त्याचा अंत याच्यामध्ये शिवाजी उभा आहे फक्त 34 वर्षात. कुठल्याही माणसाचं चरित्र बघताना, सूत्र बघताना त्याचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. आता आपल्याला असं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी खूप गोंधळ घातले, आता एक लोकांना असं बोलायला फॅशन वाटते, पण ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा, मी एक उदाहरण म्हणून सांगतो, 39 कोटी दरिद्री लोकांचे पंतप्रधान होते. त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांना फक्त उसंत हवी होती देश बांधण्याकरता, कारण तेवढंच एक काम त्यांना ते करू शकणार होते. त्यामुळे नेहरू आज आपल्याकडे रोज दर आठवड्याला 3 राष्ट्रप्रमुख येतात म्हणून नेहरूंच्या वेळेला साधं कार्पेट नव्हतं असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला भारतातही त्रास होतो. त्याच्यावर मी अनेक वेळा वादही घातले. त्या कॉन्टेक्स्टमध्ये माणूस पाहायला लागतो. शिवाजीचं कॉन्टेक्स्ट काय आहे? अजून एक वाक्य सांगतो मग त्या कॉन्टेक्स्टकडे जातो. ते इतकं भीषण आहे. कसं असतं की एक माणूस, समजा वडील राजाने, मी राजा झालो, मी एक छोटं 4 जिल्ह्यांचं राज्य सुरू केलं आणि ते वाढवत नेलं आणि मी गेलो, असंही नाही आहे. शिवाजीच्या कॉन्टेक्स्टचं भीषणता इतकी मोठी आहे, ते आपण डिटेलमध्ये बघू. पण मध्ययुगीन भारतात, मी मध्ययुगीन म्हणतोय, मी साधारणपणे 1200 वर्ष आधीपासून म्हणतोय, तिथपासून तर शिवाजीच्या मृत्यूपर्यंत एकही इतिहासामध्ये शिवाजीसारखा राजा झाला नाही ज्याच्याकरता सामान्य माणसं जिद्दीने लढले. मी जगातल्या 56 योद्ध्यांची नावं आहेत माझ्याकडे, तुम्हाला आत्ता नावं सांगू शकतो, वेळ जाईल म्हणून सांगत नाही. त्यात हानिबाल आहे, सिकंदर आहे, चेंगीज खान आहे, सगळेच आहेत. या 56 योद्ध्यांमध्ये नेपोलियन सकट कोणालाही आयतं राज्य मिळालेलं नाही, नंबर 1, आणि कोणाच्याही मृत्यूनंतर राज्य टिकलेलं नाही. शिवाजी गेल्यावर 1680ला शिवाजी महाराज गेले, 1700, आणि तेव्हा औरंगजेब उतरलाय दख्खनेमध्ये, 5.5 लाखाची फौज घेऊन उतरलाय, 35 मैलाचा परीघ असणारं गाव घेऊन औरंगजेब फिरतोय. 1 लाख उंट, आपले 1 लाख घोडे, 70,000 उंट, 5.5 लाखाची फौज घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरलाय. पहिल्यांदा मुघल बादशाह दक्षिणेत उतरलाय. तो औरंगजेब इथेच 1707 साली शिवाजी नसताना 27 वर्षाने इथेच गेलाय. तो परत गेलेला नाही. त्यानंतर मुघल साम्राज्याचा दरारा संपला. हे असं घडलेलं नाही की राजा गेला आणि त्याची प्रजा किंवा त्याचे सैनिक लढतायत, आणि ते लढतायत म्हणजे नुसतं जीव सर्वायवलमध्ये नाही आहेत, ते त्या मोडमध्ये नाही आहेत. ती माणसं प्रतिकार करतायत. औरंगजेबाने घेतलेला किल्ला दुसऱ्या दिवशी परत घेतायत. औरंगजेबाला कळत नाही चढाया कुठून करायच्या. औरंगजेबाच्या मुलीचं पत्र आहे त्याच्या आईला, फुल्लाबादच्या त्या छावणीत असताना, की अब्बूजान की इतनी बू आती है की खाने पे, आमची जेवायची इच्छा उडून जाते, इतके शरीराचा वास येतो, याला परत बोलवून घ्या. गलित गात्र होऊन गेलाय, साम्राज्य म्हणून पण व्यक्ती म्हणून सुद्धा. आणि ते करताना शिवाजी नाहीये, संभाजी पण नाहीये. शिवाजीच्या आग्र्याहून सुटकेचा राग ज्या माणसावर काढला तो संभाजी आहे. हे जे सूत्र आहे, चर्चिल म्हणायचे ना, लॉंगर यू लुक बॅक फर्दर यू लुक फॉरवर्ड, हे चर्चिलचं एक फार फेमस वाक्य आहे. इतिहास का, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मागचं कशाला तुम्ही उकरून काढता. त्याशिवाय कॉन्टेक्स्टच कळत नाही, त्याशिवाय पुढचं काही कळता येत नाही. हे वाक्य काही चर्चिल भगवान आहे म्हणून असं म्हणत नाही, पण ही करेक्ट अॅनॉलॉजी आहे. ज्याला जितकं मागे बघता येतं तितकं त्याला पुढे बघता येतं.
आणि शिवाजीच्या बाबतीत मागे बघायचं झालं तर काय काय काळ आहे, त्या काळाचं तुम्हाला वर्णन करून सांगतो. शिवाजीपूर्वीचा भारत कसा आहे, महाराष्ट्राकडे पण येतो. थोड्या याला 2-5 मिनिटं लागतील, पण हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण या कंडिशनला राजा नसलेला माणूस एक राज्य चालवायला घेतो, जिथे राज्य चालवण्याच्या कुठल्याही शक्यता नाहीत. साधा त्याने तो किल्ला घेतलाय ना रोहिडेश्वराचा, तेव्हा दादाजी देशपांडे नावाचा आदिलशहाचा सरदार आहे. त्याला आदिलशहाने सांगितलं, हा कोण मुलगा आहे, काय गोंधळ घालतो जरा बघा. दादाजी देशपांडे आले भेटायला, शिवाजीने त्याला पत्र दिलंय. शिवाजी त्या पत्रात लिहितो, 1647चं पत्र आहे, मला 1900 काय तर माहीत नाही, 1647चं पत्र, म्हणजे 17 वर्षाचा आहे शिवाजी. तो असं लिहितो की रोहिडेश्वर ही आपली देवता आहे, आदिलशाह ही देवता नाही. तुम्ही निश्चिंत असावं, आम्ही फक्त देवतांच्या करता काम करतो आहोत, आमचा कुठलाही हेतू नाही. शिवाजीचा गनिमी कावा हा सायकोलॉजिकल आहे आणि हा फिजिकल सुद्धा आहे. शिवाजी बुद्धिबळ खेळलाय, त्याचे कुठलेही पत्ते कधी उघडे होत नाहीत. आणि तो लबाड आहे असं नाही, त्याच्या त्या ह्याच्यात हे सगळे एवढे मोठे 5 शाया आहेत त्याच्या बाजूला. जरा मागे जाऊ, 327ला सिकंदर आला, 636ला ओमर आला. मी सगळी आक्रमणं सांगतोय. 644ला परत ओमर आला, खलिफा त्याच्याबरोबर आला. 711ला पहिलं आक्रमण झालं सिंधवर, इराकचा सम्राटाने आपल्या जावयाला पाठवलं मोहम्मद बिन कासिम. 713ला पुन्हा मोहम्मद बिन कासिम आला, तेव्हा सिंध पडलं, सिंधू नदी ओलांडून मुघल भारतात आले. तुम्ही हा जस्ट काळाचा मी पटकन सांगतो, फार डिटेल माहीत नाही, पण तुमच्या पट लक्षात ठेवा. इसवी सन 1001 ते 1027 गजनीचा मोहम्मद आलाय. 17 वेळा मथुरा आणि सोमनाथ लुटलं त्याने. ते सगळे इतिहास आपल्याला माहिती. मी का सांगतोय, म्हणजे सोमनाथाचं लुटायचं कारण काय, देवळं. सगळा भारत त्या काळातला हा देवळांच्या किंवा त्या धर्मसत्तेच्या आश्रयाने, श्रद्धा लोकांच्या जगण्याच्या पद्धती, आणि मोकळे आहेत सगळे, प्रसन्न आहेत. तर तिथे सगळी संपत्ती आहे, अमाप संपत्ती लुटली आहे. म्हणजे त्याने मथुरेजवळून 9 आक्रमणं केली. त्या 9व्या आक्रमणाच्या वेळेला मथुरेजवळून जे संपत्ती नेली ती 3,500 उंटांवर नेली आहे. तुम्ही एखाद्या विहिरीतनं पाणी काढल्यासारखं आहे, विहीर संपतच नाही. त्यानंतर 1150ला मोहम्मद घोरी आला, तो भारतातल्या मुस्लिम सत्तेचा संस्थापक आहे, दिल्लीचा पहिला सुलतान आहे. परत 1193ला आलाय घोरी, पृथ्वीराज चव्हाणला कप्ताने मारले. आता तुम्ही म्हणाल की मधल्या काळात कोणी लढत नव्हतं का, लढत होते, राजपूत लढत होते, पण त्यांच्या लढाया ज्या होत्या त्या त्यांच्या भागापुरत्या, आणि एक लढाई हरली किंवा जिंकली, पुढे विषय संपला. म्हणून शिवाजीच्या लढाईचं महत्व आहे. जी काय शिवाजीच्या लढायांची नोंद आहे, जी काय शिवाजीच्या लढायांची नोंद आहे, 70 शिवाजीच्या लढायांची बाजीराव सारखी 42 लढायांची नोंद करता येत नाही, कारण छोट्या मोठ्या लढाया आहेत. 70 लढायाची साधारणपणे नोंद मी करू शकलो. निनादजी आत्ता आमचे बेडेकर नाही येत, नाही तर मला आणखीन खूप तपशील मिळाला असता. पण आत्ता जे आहेत त्यांच्याकडून 70-71 पर्यंत आपण जातो. 34 वर्ष लक्षात ठेवा जगण्याची. तुम्ही त्या काळाच्या याच्यावर त्याला मोजा. मधल्या काळात राजपूत लढले, महाराणा प्रताप आहे, अनेक त्या मेवाडच्या, राजस्थानच्या जिकडून आक्रमणं होती तिथले छोटे छोटे राजे लढत होते, लढत नव्हते असं म्हणणार नाही मी, पण ते फ्रुटफुल नाही होते. ते लढतायत, मरतायत, 2 लढाया होत आहेत, परत राजा पडतोय, साम्राज्य खालसा होत आहे, परत आक्रमक पुढे सरकतोय. 1296 1320 अल्लाउद्दीन खिलजी नावाचा शेवटचा तुर्की सुलतान आलाय भारत. गुजरात राजपुतांना त्याने इथे बेसुमार लूट केली आहे. 30,000 राजपुतांची कत्तल. हे सगळे आकडे कधीही ज्याला शंका असतील त्याच्या बखरी मी तुम्हाला देईन, कारण मला हा विषय ना एका अर्थाने इतका गेल्या 2 वर्षापासून माझ्या डोक्यात आहे. शिवाजी आंतरप्रेनर हा एक विषय होता, आणि हा दुसरा की हा कॅनव्हास एकदा काढला की आपल्याला कळतं याने काय केलंय. 30,000 राजपुतांची कत्तल आहे. पद्मिनी जोहार त्याच काळातला आहे. जवळपास 11,000 राजपूत स्त्रियांचा आत्मदहन आहे जोहार, त्यातली एक पद्मिनी आहे. ही माणसं इथली या देशावर प्रेम करणारी, या देशावर जन्माला येऊन या देशाला समृद्ध करणारी माणसं अक्षय चिलट्यांसारखी मरतायत. 1398 तैमूर आलाय, 15 दिवस दिल्लीत आलाय. तैमूरची दिल्लीची लूट तुम्हाला माहिती आहे, इतिहासात तुम्ही वाचली आहे. मुंडक्यांची रास लावणारा माणूस, 1 लाख माणसं मारली, त्याची मुंडक्यांची रास दिल्लीत त्याने उभी केली होती.
तो भटका योद्धा आहे, नॉमॅडिक ट्राईब्स आहे तैमूर, तिकडून आलेला आहे. त्यामुळे त्याच्या याच्यात त्याला काही राज्य करायचं नाही, त्याला यायचं आहे, लुटायचं आहे, निघून जायचं आहे. त्याच्या सैनिकांना त्याने एक पण दिला होता की प्रत्येकाने 100 हिंदूंची हत्या करायची, मला आणून 100 मुंडके आणायचे, त्याला त्याचं इनाम मिळेल. त्याच्या सरदारांनी प्रत्येकाने 100 अशा किती लोकांची 1,00,000 मुंडक्यांचं रास म्हणजे काय झालं, किती लोकांची हत्या केली असेल. या बकरीतनं सुटलेल्या पण नोंदी असतात. आमचे गजाननराव मेंदळे म्हणतात की स्त्रियांची विक्री व्हायची जेव्हा ते यायचे तेव्हा, तर ते एखाद्या वस्तूसारखी स्त्री तिथे तागडीत ठेवली जायची आणि ते जे खरेदी करणारे असायचे ते यांच्याकडे पाणी घालण्याच्या पण लायकीची नोकरी न करू शकणारी माणसं त्यांची बोली लावायची. आणि मग शेवटी संध्याकाळ व्हायची तशी एका स्त्रीवर 4 स्त्रिया फुकट अशा पद्धतीने बोली लागायची. लहान मुलांचं तेच. त्याने 900 हत्ती नेले तैमूरने आणि त्या 900 हत्तींवर त्याने दगड रचून नेले भारतातले. आणि समरकंदमध्ये आजही ती मशीद उभी आहे, मी जाऊन बघून आलोय. आजही ती मशीद आहे समरकंदमध्ये, जी हे दगड चोरून नेऊन ती मशीद बांधलेली आहे. ती जी तिथली प्रचंड बीबी खानी मशीद तिचं नाव आहे, त्याचे दगड त्याचे आहेत. 1519ला बाबर आलाय. आता इथे दिल्लीचं राज्य एस्टॅब्लिश झालंय. 1526 ते 1530 बाबर आहे. 5 आक्रमणं त्याने मध्ये केली. इतिहासकार आहे अल बेरुनी नावाचा, तो असं लिहितो की राम जन्मभूमी हे भारतीय मानबिंदू असल्यामुळे त्याची पहिले त्याने बाबराने राम मंदिरावर तोफा लावल्या की सौराष्ट्र पडलेलंच आहे. मथुरेची मस्जिद झालेली आहे, मस्जिद म्हणजे मथुरेच्या बाजूला मस्जिद उभीच केलेली आहे. काशी विश्वेश्वर औरंगजेबाने लुटलेलाच आहे, तो शिवाजीच्या जाण्यानंतर पण लुटलं होतं. तर त्याने तोफा लावल्या पहिल्याने त्याच्यावर. आणि तो नंतर जे त्याने 40,000 जे त्यानंतर अकबर हुमायूनंतर अकबर आला 1556-1605. अकबराने, आता अकबराबद्दल आपलं एक असं मत असतं की अकबर हा प्रजाहित दक्ष राजा होता वगैरे, ते असेल त्यांच्या पुस्तकात काय लिहिलं असेल बकरीत, मी कुठलाही वाद घालायला उभा नाही, फक्त इन्फॉर्मेशन शेअर करतोय. अकबराने 30,000 राजपुतांची कत्तल केली, त्यांच्या जानवी आणली, 74 मण त्या जानव्यांचं ओझं भरलं राजपुतांमध्ये, कारण राजपुतांमध्ये 74 आकडा फार पवित्र आहे. 74 मण वजनाची जानवी 74 मण भरेपर्यंत मारत राहा, हे अकबराचे आदेश आहेत. बरं, अकबरानेच अनेक मुस्लिम स्त्रिया आणि राजपूत सरदार आणि राजपूत स्त्रिया मुस्लिम सरदारी लग्न लावलेली आहेत. दिने इलाही नावाचा धर्म काढलेला आहे. अल्लाह अकबर आहे, कारण अकबर हा त्याच्या तोडीचा राजा आहे, ज्याने नवीन धर्म सुरू केला, तो प्रेषित म्हणतो स्वतःला. त्याची ही परिस्थिती आहे. जहांगीरच्या वेळेला काही झालं नाही, त्याने साम्राज्य तो त्या अल्पायुष्य आयुष्य 1605 ते 1627 22 वर्ष आहे फक्त. आणि मग नंतर शहाजहान आलाय. शहाजहानला अफजल खानाने औरंगजेबाने मारलं, आपल्या बापाला दारा शुकोला मारलं, त्याचे ते मारण्याच्या कहाण्या अतिशय भीषण आहेत. हे सगळं होताना जसा खिलजी आला, तो खिलजी देवगिरीवर आला. इथे महाराष्ट्रातलं आक्रमण आहे. महाराष्ट्राच्या आक्रमणामध्ये खिलजी 1313 ते 1320, तुगलक 1320 ते 1347, मग बहामनी राज्य, त्या 5 शाह्या 1347 ते 1526, त्यातले बिदर आहेत, त्यातले इमाद आहेत, अहमदनगर आहे, इमादशाही, विजापूर आहे, खानदेशी फरुकी सुलतान आहे, ही सगळी माणसं आहेत. शिवाय सीमेवर गोवळकोंड्याला कुतुब आहे, शिवाय हापशी सिद्धी आहे जंजिऱ्याचा, गोमांतकात पोर्तुगीज आहे. मध्य भारत, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र हे सगळं कत्तलीच्या आणि लुटीच्या याच्यात 350 वर्ष आहे. 4 राजाच्या सुरुवातीला हा प्रलय ज्या देशात चाललाय, तिथे एक माणूस, एक मुलगा, त्याचा बाप आदिलशाहकडे नोकरीला आहे. मी आरेतुरे म्हणलं तर असं समजू नका, आपण रामकृष्णाला आरेतुरे म्हणतो, तो आदराचा भाग आहे, त्यात काही याचा विषय नाही. पण तो मुलगा, त्याला शहाजीराजांनी 8व्या वर्षी ती मुद्रा दिली आहे, शिवमुद्रा जी आहे ती, आणि त्याला एक मुद्रा, एक ध्वज आणि हे घेऊन तिथून पाठवलंय. पुण्याचा परगाणा त्यांच्याकडे, ते पुण्याचे सुभेदार होते शहाजीराजे. हा माणूस पुण्यात येतो. मी तुम्हाला खरं सांगायचं तर ते साल 1636 साली हार्वर्ड आलं ना इथे, 1636 का 1638, हार्वर्डची जेव्हा इथे एस्टॅब्लिश झाली हार्वर्ड विद्यापीठ, तेव्हा शिवाजी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवतोय. ही टाईमलाईन बघा, टाईमलाईन करता माहिती सर लक्षात राहिलं म्हणून. तेव्हा शिवाजीने पुण्यातल्या लोकांना विश्वास देण्याकरता सोन्याचा नांगर फिरवलाय की पुन्हा चांगले दिवस येतील. हे प्रतीक असतं ना की चांगलं येईल सगळं, सोन्याचा नांगर.
तेव्हा तो शिवाजी 8 वर्षाचा आहे. अल्लाउद्दीनच्या मुलाने मारल्यानंतर प्रत्येक लुटी झाल्या. एक लुटीच्या फक्त तुम्हाला हे सांगतो, त्या बहामनी राज्य आहेत ना, त्याच्या 5 शाह्या झाल्या. तो बहामनी, त्याचे 5 लोक, त्या 5 लोकांनी ते निजामशाही, आदिलशाही, बिदरशाही हे सगळे वाटून घेतले. आता तुम्हाला याचे जे शाहीचे सुलतान आहेत ना, त्यांची बॅकग्राऊंड फक्त एकेका वाक्यात सांगतो. बेरीद शाही स्थापन करणारा जो कासिम बेरीद आहे, हा मोहम्मद शहाकडे एक गुलाम आहे, पण त्याने स्वतंत्र राज्य उभं केलं भारतात येऊन. धर्मशाळा ज्याला म्हणतात ना, कोणी येऊन कुठेही बिस्तान टाकतं आणि त्याच्या मालकीचं होतं. विजापूरचा युसूफ आदिल शाह हा एक तुर्कीचा गुलाम आहे, तुर्कून आणलेला. तो इराणातनं 1459 साली भारतात आला, दाभोळला. त्याची कर्तबगारी की 30 वर्षामध्ये भारतात तो स्वतंत्र आदिलशाह सुलतान झाला, ज्याच्या पदरी शहाजीराजे नोकरीला आहेत. कुली कुतुबशाह इराणातनं आलाय. तो एका मोठ्या कुळात जन्मला, पण आला इथे उपरा म्हणून पळून आला. तोही राज्यकर्ता झाला. इमादशाही स्थापन करणारा फतेहल्ला इमादशाह हा मूळचा हिंदू ब्राह्मण आहे, तो कन्वर्ट झालाय. विजयनगरवर एक लढाई झाली, त्यात तो मुसलमानांच्या कैदेत पडला आणि त्याचं कन्व्हर्जन झालं. निजामशाही स्थापन करणारा अहमद निजामशाह ब्राह्मणाचा मुलगा आहे. विजयनगरचा एक ब्राह्मण भीमाप्पा बैरू, त्याचा मुलगा लढाईत कैद झाला. तो मुसलमान असल्यामुळे रीतीप्रमाणे त्याचं धर्मांतर झालं आणि नंतर त्याला राज्य करायला दिलं. ही सगळी बाहेरून आलेली घराणी, बाहेरून आलेली माणसं, गुलाम, कप पदार्थ, क्षुल्लक लोक, फडतूस लोक एक एक शाया करून इथे बसलेत. शिवाजीच्या जन्माच्या वेळेची ही महाराष्ट्राची परिस्थिती. लूट केली आहे. खिलजीची लूट आहे. 600 मण सोनं, 7 मण मोती, 2 मण हिरेमार्के, 1000 मण चांदी, रेशमी कापडाचे 4000 ठाण, 17,000 स्त्रिया, 700 हत्ती, 1100 घोडे आणि सगळ्या स्त्रिया तरण्या, लग्न झालेल्या. तुगलक 1320, 1347 1,00,000 गुलाम हिंदू म्हणून विकले. त्याच्या नावावर विक्रम आहे. नंतर कोणी तो मोडू शकला नाही. असे बाकी सरदार सगळे पुढच्यांना सांगतात, बघा तो तुगलक कुठे, कॉम्पिटिशन बघा. 1367 मध्ये विजयनगर तेव्हा एक छोटं साम्राज्य आहे, काही दिवस चाललेलं. त्याच्यावरही हल्ला केला मोहम्मद शाह बहामनीने. तो लिहितो, या स्वारीत मी 4 लाख हिंदूंची कत्तल केली. विजयनगर साम्राज्य कोलमडलं, कारण लोक घाबरून गेले होते. सारखा अन्याय, सारखा अत्याचार. नादिरशाहने दिल्लीची लूट केली. तर तुम्हाला तर सांगितलं, 5 मजली उंच हिंदूंच्या मुंडक्यांचा ढीक त्याने दिल्लीच्या सीमेवर रचलाय. हे सगळं शिवाजीपर्यंत पोचतंय. शिवाजीला जिजामाता जे काही आरशातनं चंद्र दाखवते, ते काही त्याला म्हणजे आकाशाची अवकाशाची माहिती वगैरे, ग्रहांची माहिती असं नाही आहे. ती त्याला इतिहास पण सांगते जिजाऊ. आणि मला एक सांगा, अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला कुठल्याही अशा दैन्यावस्थेत इमॅजिन करा आणि तुमचं रोजचं उठून तुम्हाला जे काही करायचं आहे त्याची डिझायर तयार होते का? विचार करून बघा. छोटे संकट समोर आणून बघा तुमच्या आयुष्यात आलेले. 350 वर्ष 62 योनी राज्य करते, 1.5 कोटी हिंदूंचं शिरकाण, ही एक टोटल झाली त्याची. त्यामुळे आता हे सगळं 350 वर्षातलं एवढं दैन्य, एवढा अत्याचार, एवढी दमन, हे शिवाजीने किती वर्षात संपवलंय? 35. 16 ते 50. जगात एकही, मी परत सांगेन, 56 योद्धे, चेंगीज खान, सिकंदर, हानिबल, सगळे, नेपोलियन, सगळे घ्या, कोणी हे कर्तृत्व दाखवलेलं नाही. नेपोलियनवर 51,000 पुस्तकं आहे. शिवाजीवर 20 पुस्तकं नसतील, त्यातले 10 पुस्तकात वाद घालतो आपण. म्हणजे आपल्याला एक आत्मवंचना किती असावी. जर शिवाजी हा एकच विषय घेतला तरी कळतं की आपण कसं काय सुटलं. पण इतिहास पण नाही त्याचा कोणी शिकवला. शिवाजीने 30-35 वर्षात नष्ट केली. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य संपलं आणि त्याने नुसतं हे नष्ट नाही केलं, त्याने एक प्रशासनाचं राज्य उभं केलं. एवढं सांगितल्यानंतर ते प्रशासनाचं राज्य हा त्याच्या स्वराज्याचा भाग आहे. मी परत माझ्या शिवसूत्राकडे येतो, त्या 7 पैलूंकडे. स्वधर्मम निधमन श्रेय असं म्हटलेलं आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. मी स्वधर्माकडे येईल तेव्हा परत आठवण करून देतो, त्याचा अर्थही सांगतो. आता स्वयंभू हा पहिला पैलू. मी काही वाक्य म्हणतो, तुम्हाला पटतील असं नाही, पण मी विचार करताना असा करतो म्हणून शेअर करतोय. रामाच्या आयुष्यातनं लक्ष्मण काढून टाका, हनुमान काढून टाका, काय उरतं?
कृष्णाच्या आयुष्यातनं अर्जुन काढून टाका. मी तुलना करत नाही, फक्त मी कॉन्टेक्स्ट सांगतोय. शिवाजीकडे कोणी हनुमान नाही आहे, तो स्वयंभू आहे. 70 पैकी 27 लढाया स्वकीयाने विरुद्ध आहे. शिवाजीला 6 मुली होत्या, त्याचे 5 जावई या 5 शाह्यांकडून लढलेत. एकटाच महाडिक नावाचा जावई त्याच्या बाजून लढलाय. शिवाजी 6 मुलांमधला 6वा मुलगा आहे. मोठा मुलगा संभाजी, 4 मुलं मधली गेलेली आहेत जिजाबाईची. हा शेवटचा मुलगा आहे. बॅकग्राऊंडही बघा. असा माणूस असं म्हणतो रोहिडेश्वरावर की माझं राज्य असेल आणि मी कोणाची चाकरी करणार नाही. नुसतं म्हणत नाही, सुरुवातीचं जे ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो ना आंतरप्रेनरच्या भाषेत, स्टार्टअप ट्रबल बघा काय. काहीच आशा नाही, समोर काही नाही. बरं असं कुठलं काही नाही की ज्यामुळे तो उभा राहील, माणसं मिळतील, कोणीतरी येईल अन्याय झालाय म्हणून. हे सगळे निंबाळकर, शिर्के वगैरे त्याच्या जावयांपैकी लोक आहेत, त्याच्या विरुद्ध लढण्यात धन्यता मानतात. जावळीचा मोरे काय सगळेच. चंद्रराव ही पदवी आहे त्याची, मुसलमानांनी दिलेली. मग तो म्हणतो की मी स्वयंभू आहे, मी स्वतः उभा राहतो. म्हणून मी त्यांना नेहमी शिवाजीला आंतरप्रेनर म्हणतो. मध्ये एक मागच्या वेळेला मी आलो तेव्हा शिवाजीचा आंतरप्रेनर म्हणून आंतरप्रेनरच्या क्वालिटी आणि शिवाजीच्या अशी मी एक कंपॅरिझन केली होती. तो आंतरप्रेनर आहे, त्याच्या पिढीतला राजा आहे. त्याने स्वतःच्या पद्धती आणल्या आहेत. त्याने कुठलीही शेतसारापासून कुठलीही पद्धत कोणाचीही कॉपी केलेली नाही. कॉपी पेस्ट सरकार चालवण्याची ज्यांना सवय आहे ना, त्यांनाही लक्षात घेतलं पाहिजे. कारण तो त्या भागाप्रमाणे नियम आखतोय, त्याच्याप्रमाणे चौकट ठेवतोय, आणि ते शक्य आहे का नाही चेक करून बघतोय. अहो तुम्ही विचार करा, 70 लढाया, 2000च्या वर लढाईतले दिवस आहे. हा माणूस थकत होता की नाही? 7 दिवस एखादा प्रोजेक्ट लाईव्ह जातो तेव्हा आपण 2-3 दिवस नंतर झोपून जातो घरी येऊन. गोलाई होईपर्यंत, झाल्यावरही झोपत नाही 3 दिवस, कारण खरंच गोलाई आहे का नाही कळत नाही. हे तर रोज नवीन आहे, रोज नवीन आहे. पण तो मुळात स्वयंभू असल्यामुळे त्याला हे निकष लागत नाहीत आपले. स्वयंभू माणसं ही त्यांच्याविषयी पराभव हा एखादी घटना असते, ते काय त्यात अडकून पडत नाहीत. आंतरप्रेनर कधीच म्हणत, तो रिस्क घेणाराच माणूस आहे आंतरप्रेनर, म्हणून त्याला आंतरप्रेनर म्हणतात ना. हा रिस्क टेकर आहे. एवढ्या युद्धांच्या जे फ्रुटफुलनेस आहे तो काही काही युद्धांचा दारुण आहे. 17 किल्ल्यांवर आलाय, इतके मोठे एक आपले सरदार गमावून किल्ले घेतलेत. मिर्जाराजाला 17 किल्ल्यांवर शिवाजी आलाय, पण तो खचलेला नाही. मिर्जाराजाकडे एक माणूस आलाय, निकोलाय मनुशी म्हणून, फ्रेंच माणूस आहे. मिर्जाराजाचा तो प्रतिनिधी म्हणून आलाय. तो त्याला विचारतो तुमच्या देशात राज्य कसं चालतं, तुमच्या व्यवस्था काय असतात, तुमच्या देशाचं उत्पन्न काय. निकोलाय मनुशीशी हा बोलतोय. बरं तो तशा अर्थाने मिर्जाराजाच्या ताब्यात आहे. असं नाही की तो फ्री त्याच्यावर फिरतोय, तो जे काय वेळ मिळतात तो बोलतोय. पराभवाच्या वेळेला एखाद्या वेगळ्या माणसाशी त्याच्या व्यवस्थेबद्दल बोलून आपल्याला इथे काय करता येईल याचा विचार करणं, याला म्हणतात रिस्क टेकर. ज्याच्या मनावर एक ओरखडा सुद्धा उमटत नसेल का? उमटत असेलच ना. स्वयंभूपणाचं म्हणून पहिला पैलू शिवाजीचा शिवसूत्राचा आहे की तो स्वयंभू आहे. मी हे पैलू अशा करता सांगतोय, अशा करता ही मांडणी करतोय शिवसूत्राची, कारण हे 7 पैलू जर आपण जरी घेतले ना, या पैलूंवर जर आपण काम केलं, आपण स्वतःला त्या अगेन्स्ट जर चेक केलं की आपण स्वयंभू आहोत का. आपण 1000 कारणं सांगू शकतो. कोणी अहो मी स्वयंभू व्हायला तयार आहे, बायको होऊ देत नाही, नवरा होऊ देत नाही, मित्र होऊ देत नाही, परिस्थिती बेकार आहे बे एरियातली. हे सगळं त्याच्या काळात पण आहे, त्यामुळे ते काही सांगू नका. कॉन्टेक्स्ट फक्त बदलतो, त्याला काही अर्थ नाही त्या एक्सक्यूजला. मी स्वयंभू म्हणजे माझी थॉट, इट्स अ थॉट प्रोसेस. मी नेहमी म्हणतो की एखाद्या गर्दीच्या ठिकाणी 2 माणसं गेली, एक अतिरेकी आणि एक नॉर्मल माणूस आहे. नॉर्मल माणूस विचार करेल काय छान वातावरण आहे, लोक फिरतायत, छान खरेदी करतायत. अतिरेकी विचार करतो किती 200 मारायला किती बॉम्ब फोडायला लागतील. तर हे जे ओरिएंटेशन असतं ना स्वयंभूचं, असं डिफरंट असतं. अतिरेकी स्वयंभू असं मला म्हणायचं नाही. हे ओरिएंटेशन थॉट प्रोसेसचं आहे स्वयंभू असण्याचं. स्वयंभू माणूस कधीच कोणावर अवलंबून नाही आहे. मी चाकरी करणार नाही, रोहिडेश्वराची घेतलेली शपथ, त्याला माहिती आहे मी काय शपथ घेतोय. त्याला कोणी सांगितली, कोणीतरी शपथ ऐकवली म्हणून त्याने घेतली असं झालेलं नाही आहे. दुसरं पैलू स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. दादाजी देशपांडे मगाशी मी सांगितलं, त्यांच्या पत्रात त्यांनी लिहिलंय रोहिडेश्वर आपल्याला हिंदवी स्वराज्य करायला बळ देईल. वय वर्ष 17. हिंदवी स्वराज्य काय याची कन्सेप्ट क्लिअर आहे. असं नाही की काहीतरी शब्द उचलला कुठून तरी आणि हिंदवी स्वराज्य करायचं असं म्हणत नाही शिवाजी. त्याने
इतर चाललेल्या सगळ्या राज्यांचा अभ्यास केला. तुम्ही आज्ञापत्र जर तुम्हाला खरंच वेळ मिळाला, त्याच्या सगळ्या भाषेत भाषांतर आहेत आता. तुम्ही ते आज्ञापत्र वाचा. रामचंद्र प्रत्ये अमात्य हे 5 छत्रपतींचे अमात्य होते आणि त्याने शिवाजींची राजनीती किंवा विचार करण्याच्या पद्धतीवर आज्ञापत्रात लिहिलं. त्यांच्या सूचना, त्यांनी काय विचार केला, सगळ्या आज्ञापत्रातले जे नियम आहेत सामाजिक, ते त्यावेळेला एक्झिस्ट असलेल्या मुघल राज्यातून लोकांना होणाऱ्या त्रासाच्या, तो काय करायचं नाही याची ती चेकलिस्ट आहे. हे करायचं नाही, हे करत होते लोक, हे भोगत होते, हे द्यायचं नाही. आज्ञापत्र म्हणून नाव काय, आज्ञापत्र आहे ते, तो आदेश आहे. तो सॉव्हरेन राजाचा आदेश आहे का, आणि त्याच्या त्या आज्ञा आहेत त्या पाळायला लागत आहेत. त्याच्या अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगेनच, असं आपण जाऊ तसं. अनेक नवीन पायंडे स्वराज्यात उभे केले, त्याशिवाय फरक कळणार कसा ना. जर हा राजा त्या राजासारखाच असेल तर फरक काय कळणार. म्हणून औरंगजेब आहे ना, त्याला औरंगजेबाचं एक शिवाजीबद्दल त्याने सगळ्या आपल्या सरदारांना बोलवून सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमचे सगळ्या पाठी बघितल्या शिवाजीने, त्याने तुम्हाला मारलंय पण पाठीवर मारलंय, तुम्ही सगळे पळून जा, तुम्ही भेकड आहात. तर फार निर्भत्सना करतो ते पत्र, तर इतकं सॉलिड आहे. आणि तेव्हा तो म्हणतो की हा माणूस, त्याला स्वतःचं राज्य काय ते कळत होतं, आणि हा माणूस चारित्र्य संपन्न आहे. तुम्ही जे अय्याशी करत होता तंबू टाकून, औरंगजेबाला सरदारांना सांगतो, शिवाजीच्या सैन्यामध्ये 2 तंबू असायचे, साध्या कापडाचे, एक शिवाजीचा एक त्याच्या मंत्र्यांचा, बाकी सगळे राहुट्यात राहायचे. 40 मिनिटामध्ये सैन्याचा बाजार उठायचा आणि सैन्य दुसरीकडे निघून जायचं. त्या वेगवान हालचाली करता ते आवश्यक पण होतं. पण राजा जसा राहतो ना, ते स्वतःचा आदर्श असतो ना, लिडिंग बाय एक्झाम्पल असतं. म्हणून शिवाजी वेगळा आहे. त्याच्यानंतर फक्त बाजीरावपाशी येऊन थांबतो आपण, लिडिंग बाय एक्झाम्पल. अजून तरी मला कोणी सापडलेलं नाही नेता, असा सापडला तर जरूर सांगेन. एकाच वेळेला 3 गोष्टी केल्या. जमीन सुधारणा केल्या, त्याच्या आधी कधीही नाही आहेत. शेती महसुलाच्या सुधारणा केल्या, त्याच्या आधी कधीही नाही आहेत. आणि व्यापाराच्या सुधारणा केल्या, तर ते डिटेलमध्ये मी येईलच. त्याने काय केलं, किल्ला जो ठरवला, आता किल्ले बऱ्याच लोकांना हे प्रश्न पडतात, अनेक लोक प्रश्न विचारतात, लोक काही प्रश्न विचारतात. मी मला एकाने विचारलं की रामदासांचं की त्यांच्या शिवाजीच्या 8 बायका होत्या, रामदास लग्नातून पळून गेले, ते काय शिवाजीचे गुरु असू शकतात. आता बायका किती याच्यावर गुरु ठरतो का, पण लोक विचारतात. एकाने मला असाच प्रश्न विचारला होता की शिवाजीने हे जे सगळं किल्ले, एवढे किल्ल्याचा काय उपयोग आहे, की हे किल्ले बांधायचे. शिवाजीचा किल्ला हा महसुलाचं केंद्र आहे. त्या भागातला सगळा व्यापार, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच पासून तर लोकल लोकांचा, मुघलांचा, हा सगळा किल्ल्याशी जोडलेला आहे. तो किल्ल्याचा जो किल्लेदार आहे तो महसूल अधिकारी आहे, आजच्या भाषेत रेव्हेन्यू कमिशनर आहे. आणि त्याच्या महसुलाचा तक्ता फिक्स आहे, त्याने एवढे रेव्हेन्यू आलाच पाहिजे. कारण शिवाजीचं हेर खातं फार प्रबळ आहे. शिवाजीच्या खात्यामध्ये असं म्हणतात, आता शेवटी गुप्तहेरांची संख्या सांगणं शक्य नाही कारण ते गुप्तहेर आहेत, पण असं म्हणतात की 400 गुप्तहेर त्याचे एका वेळेला कार्यरत असायचे. कारण तेव्हा नाही आहे ना मोबाईल काही, कम्युनिकेशन होणार कसं, कळणार कसं. म्हणून तर तो त्या हेरांमुळे तर आग्र्याहून येऊ शकला ना. तो आज परत कुठून आला याचं कोणी तुम्हाला तपशील देत नाही, नोंदच नाही, इतिहासात पण नोंद नाही. तोपर्यंत जिजाबाईने किल्ला घेतलाय तो याच्यात, तो आणखीन एक वेगळा, एक मोठा इतिहास आहे. पण हा शिवाजी किल्ला महसुलाचं केंद्र करून त्या किल्ल्याभोवती सगळे आपली अर्थव्यवस्था उभी करतो. अर्थव्यवस्था विषय आला म्हणून सांगतो. सुरत, शिवाजीचा राज्याचा रेव्हेन्यू 12 लक्ष रुपये, सुरतेची लूट आहे 1,09,00,000 रुपये. रेव्हेन्यूच्या किती पट झाली, म्हणून ते किल्ले बांधू शकले समुद्रात. कारण बरं समुद्रात किल्ले बांधले तेव्हा सामाजिक परिस्थिती काय आहे, समुद्र पर्यटनाला बंदी आहे, ते पाप आहे. त्या काळातल्या सामाजिक नियमांप्रमाणे समुद्र ओलांडल्यामुळे तो पापी झाला, भ्रष्ट झाला. तेव्हा शिवाजी किल्ले बांधतोय आणि आज्ञापत्रात दिलंय आरमार हेच राज्य, सागरावर हुकूमत तीच राज्याची हुकूमत. आणि ते आजही खरं आहे 26/11 म्हणून ना त्या आज्ञापत्राला तेव्हा सांगेल, त्याचे 5 वाक्यात 5 शब्दात वर्णन केलंय अमात्याने शिवाजीचं. पण त्याने शून्यातनं सृष्टी उभी केली. शिवाजीचं सामर्थ्य काय, शेवटी 2 लाख पायदळे, 1 लाख घोडदळे, एक राजा, 14 मुलं, रोडेश्वराची शपथ घेतो. आणि बरं हे काही मरताना निर्माण केलेलं नाहीये, हे राज्याभिषेक झालेच आहे. राज्याभिषेक 1674, 5 जून. किती वर्ष झाली, 44. जन्मापासून, रोडेश्वरापासून 44 - 16, 28 वर्ष. 1 लाख घोडदळ, 2 लाख पायदळ,
360 किल्ले, त्यात सागरी किल्ले पण आहेत. एवढं करून शिवाजी शेवटी दक्षिण दिग्विजयाला गेला. तो आशा करता की नुसते याच्यावर चालणार नाही. एकतर 2 कारणं, तंजावरला जाऊन व्यंकोजीकडून शहाजीराजाच्या साम्राज्यातला माझा वाटा मागणं, जे माझ्या बापाने सोडून गेला आहे त्याच्याशी तह करून, त्याच्याशी दोस्ती करून करायचा, नाही तर तो मागायचा. आणि दुसरं, हे साम्राज्य कर्नाटकात वाढल्याशिवाय, खाली दक्षिणेत वाढल्याशिवाय आपण जे अहत पेशावर ते तहत तंजावर बोलतोय त्याला काही अर्थ नाही, त्याला माहिती आहे. आणि तेव्हा त्याने घेतलेला किल्ला आहे जिंजीचा. राजाराम जिंजीवर 9 वर्ष सुरक्षित राहिला आहे. औरंगजेब जेव्हा इथे धुमाकूळ घालतोय तेव्हा. याला व्हिजन म्हणतात. कारण त्याने असं लिहिलंय, मी हे काही असं ज्याला रेट्रोस्पेक्टिव्ह स्टोऱ्या सांगत नाही आहे. शिवाजीचं पत्र आहे, 360 किल्ले आहेत म्हणतो. एक दिवस हा मुघल बादशाह दक्षिणेत उतरेल. प्रत्येक किल्ला 1 वर्ष झुंजला पाहिजे. त्याकरता त्याला 360 सालाची उमर पाहिजे. मला जिंकायचं असेल तर मी असेन नसेन. औरंगजेबाचा पहिलाच किल्ला कुठला माहिती का? रामशेज, नाशिक जवळचा छोटा किल्ला आहे, टेकडीवरचा किल्ला आहे. आम्ही तो ट्रेकिंगला पण अनेक वेळा जातो तिथे. तो किल्ला किती वर्ष लढला असेल औरंगजेबाशी? औरंगजेबाची फौज सांगितली मी तुम्हाला, 5.5 वर्ष. 360 किल्ले घेणं औरंगजेबाच्या पुढच्या 500 वर्षाच्या सुलतानांना शक्य नाही. पण शिवाजी लिहून जातो की तो दक्षिणेत उतरेल. माझा किल्ला माझ्या महसुलाचं केंद्र, एक किल्ला वर्षभर लढला पाहिजे. म्हणून किल्लेदारांना सगळ्या ऑथॉरिटी आहेत. एक ॲबेकॅरे नावाचा फ्रेंच इतिहासकार आहे. तो चौलला आला होता. मी त्याला परवाना हवा होता भारतात प्रवास करायचा. तो चौलला आला आणि चौलला, राजापूरला, चौल राज्याचं, चौल काय त्याचं डिस्ट्रिक्ट, महसूल काय जे असेल तो प्रांत, त्याचं राजापूर केंद्र आहे. तो राजापूरच्या शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला भेटला आणि तो त्याला विचारतो की मला एक माहिती सांगा की तुम्हाला नेहमी यश कसं मिळतं? तो अधिकारी काही आधी बोलत नाही. त्याला विचारतो की यार मला काही तुमचं जे गुह्य गोष्टी सांगू नका, मला एवढं सांगा की याने कसं काय हे उभं करणं त्यांना कळत नाही आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, हे आत्ताच 22-25 पुस्तकं आहे असं नाही. त्यावेळेच्या सगळ्या बकरींमध्ये ज्या परदेशी बकरी त्यात शिवाजीचे उल्लेख सगळ्यात जास्त आहे. आणि तो आपला सोर्स आहे आत्ता दुर्दैवाने. आपल्या देश लोकांनी काहीच लिहिलेलं नाही. की त्यांना वाटतं रोज शिवाजी जन्माला येतो रोज मरतो, काय रोजचेच गोंडा, असं नाही आहे. इतका अवदासीन आहे. तर तो म्हणतो की तुम्हाला खरं सांगू का, आमचं हेर खातं फार प्रबळ आहे. तुम्ही आत्ता इथून निघाल परवाना घेऊन, तेव्हा तुम्ही कुठे मुक्काम करणार आहात, काय खाणार आहात आणि तुम्ही काय काय करत जाणार आहात हे सगळं महाराजांना दुसऱ्या दिवशी कळलेलं असेल. आणि तुम्हाला असं कधी वाटणार नाही की तुमच्याबरोबर आमचे लोक फिरतायत. सुरतेचं मगाशी जो मी सुरुवात ज्याच्याने केली, सुरतेचा नकाशा दिलाय बहिर्जी नाईकने, रस्त्यांचा नाही, संपत्तीचा. असं नाही की चला हल्ले करत सुटले, मिळाली संपत्ती, नाही इथे काहीच नाही, चला पुढचं घर, असं नाही आहे. त्याने 121 ठिकाणं दिली, इथे किती संपत्ती मिळू शकते. त्यातला एक मोहनदास पण सांगितलं की ज्याचं काही आपण लोटायची गरज नाही, तो मदत करणारा माणूस आहे. असा सगळा डाटा घेऊन शिवाजी उतरलाय. डाटा शब्द आपल्याला हल्ली खूप त्याचं हे आहे त्या काळातला. त्यामुळे त्याचं हेर खातं इतकं प्रबळ आहे, सगळ्या लोकांना, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, फ्रेंच, सगळ्यांना देशांना धाकात ठेवलेला आणि एकच राजा आहे. तुम्हाला खोटं वाटेल, देशामध्ये, आणि हे मी जे सांगतोय हे कम्प्लीट विथ रेकॉर्ड सांगतोय, कुठल्याही वाक्याला आपण कधीही चर्चा करू शकतो. माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे, तुमच्याकडे अधिक असेल तर आनंद आहे. देशातला एकमेव राजा पहिला ज्याने पेन्शन सुरू केलं. जे सैनिक मरतील, जखमी होतील, त्यांच्या कुटुंबियांना शेवटच्या वेतनाच्या अर्धट वेतन पेन्शन तळायात देणं हे शिवाजीने सुरू केलंय. म्हणून बाजी देशपांडे काय म्हणतो, कोण असं म्हणेल राजाला तुम्ही पुढे निघून जा, आम्ही सांभाळतो, तुम्ही तुमचा जीव वाचवा. आम्ही त्याला बाजीप्रभूला काय माहित नव्हतं आपण मरणार आहे का? तो शिवाजीपेक्षा मोठा आहे की तुम्ही पळून जा, मी इकडे पळून जायला, थोडीच तो म्हणत होता. तुम्ही जा, तोफांचे आवाज बिवाज हे असं बोललं असेल की माहिती, पण तुम्ही ते खुणा पाठवा काहीतरी, हे राहतच, पण मी लढतो. त्याच्यावर तो काय म्हणतो, त्याला विचारल्यावर तो म्हणतो, मी खर्ची पडलो तर माझ्या सगळ्या बायका मुलांचं राजे काळजी, साहेब काळजी वाहतील याची मला खात्री आहे. आणि ते केलंय. बाजी देशपांडे, फुलजी देशपांड्यांच्या 8 मुलांना शिवाजीने पदरी ठेवून घेतलंय, बायकांना पेन्शन दिलेलं आहे. ही खात्री आहे. म्हणून माणसं, म्हणजे बघा 350 वर्ष दैन्य असं की भावाला पण दुश्मनाच्या
टाकून भाऊ पळून गेलेला आहे. इतकी इनसिक्युरिटी आहे ज्या लोकांमध्ये, तिथून त्यांना तुम्ही पुढे जा, आम्ही सांभाळतो, तुम्हाला काय होणार नाही, इथपर्यंत आणणं किती वर्षात? 1000 वर्ष नाही लागली, 35 वर्षात. हा जोक नाही बरं. माझी प्रभू काही शेवटी नाही, ते मधल्या काळातल्या म्हणजे 17-18 वर्षातच आहे. हे स्केल तुम्ही बघता ते तुमच्या लक्षात येतं की हे काय सूत्र आहे. बरं कसं आहे, प्रेरणेला ज्याचा प्रामाणिकपणा आहे, स्वराज्यात काही केलं तरी बक्षीस आहे. 2 पाटलांची कहाणी सांगतो, एक रांजाचा पाटील, दुसरा रायते पाटील. रांजाच्या पाटलाची स्टोरी तुम्हाला माहिती असेल. रांजाच्या पाटलाने काय केलं होतं? बलात्कार केलेला नाही, त्याने व्यभिचार केला. बलात्कार हा जबरदस्तीने होतो, व्यभिचार कुठल्या तरी धाकटपशाने संमतीने होतो, काहीतरी आमिष दाखवून, दम धाक दाखवून त्याने व्यभिचार केला. तो पाटील आहे, पाटलाला व्यभिचार करणं अलाउड नाही. संमती असेल नसेल स्त्रीची माहीत नाही, त्याचा कोड ऑफ कंडक्ट आहे पाटलाचा. त्याला आणला, पण असं नाही की आणला आणि लगेच शिक्षा दिली. खटला चालवला, साक्षी बोलवल्या, त्या बाईंना बोलवलं, चर्चा केली 2 दिवसात. असं नाही की चाललेच आहे. सुप्रीम कोर्टात 9.5 कोटी केसेस पडलेल्या आहेत आपल्या, त्यातल्या 3 केसेस 1953 आहेत. त्या केसेसचा काय रिलेव्हन्स आहे मला कळत नाही. असं नाही की चालले आहेत खटले. 2 दिवसात निकाल. त्याचा चौरंग केला असं म्हणतात, म्हणजे त्याचे हात म्हणतात, म्हणजे चौरंग शब्द वापरतात. हात आणि पाय दोन्ही तोडले आणि त्याला त्या एका सरदाराच्या इथे टाकून दिलंय. तो सरदार त्याला म्हणतोय की अहो याला पोसायचं कोणी? तुम्ही हा पाटील इथे आणून टाकलं, याचं काय करायचं मी? हातपाय दोन्ही नाहीत त्याला. त्याच्या खर्चाच्या प्रमाणात त्याला व्यवस्था पण उभी करून दिली आहे, त्याला पोचता यावं म्हणून तो मरेपर्यंत. पण त्याच्या हात, तो पहिली घटना घडली तेव्हा ती आहे 18 जानेवारी 1946. शिवाजीचं वय 16 वर्ष आहे. 1916 करून घ्या ते रेकॉर्डिंग. 16 वर्षाचं वय. अशा वेळेला तो काय करतो? हे करताना काय मेसेज देतो तू? की पाटीलाची, ज्याला पाटील की त्याची पण गय होणार नाही, दहशत अशी, दरारा असा असतो तो त्या कृतीतनं दिसतो. पण असं नाही की त्यालाच पाटीललाच हे केलं, सन्मान केला. रायते कोळी पाटील नावाचा माणूस आहे तिथं. फार इंटरेस्टिंग स्टोरी. जंजिरा सिद्धी, जंजिरा अत्यंत अवघड किल्ला समुद्रातला, त्याच्यावर तो काही करून महाराजांना हवा होता. 8 स्वाऱ्या फेल गेल्या जंजिऱ्यावरच्या शिवाजी महाराजांच्या. 8. शेवटच्या स्वारीला असं झालं, एक त्या अलिबागला रायते पाटील नावाचा कोळी आहे, त्याला मदतीला घेतलं. त्याने सांगितलं मी एक काम करतो, शक्कल लढवतो, मी शिड्या लावतो जंजिऱ्याला. तुम्ही रात्री 1-1:30 वाजता काय जी वेळ ठरली असेल त्यावेळेला या, मी शिड्या लावतो. शिड्या मी नौकेतनं घेऊन जाईल. जंजिऱ्याच्या भिंतीला शिड्या लावणं म्हणजे कोणाला कळलं की तो मेलाच, पण तो रिस्क घेतो. एक पाटील आहे साधा गावातला, अलिबाग जवळच्या, त्याने शिड्या लावल्यात किती? 29 जंजिऱ्याला. 29 शिड्या. जंजिऱ्याची उंची जाऊन जरा बघून या किती आहे. त्या न्यायच्या होडीतून, त्या लावायच्या. माणसं पण न्यायला लागतील ना, शिड्या लावणार कोण? त्या लावल्या, पाटील बसलेत. 2.5 घटका गेल्या अशी नोंद आहे. हे आलंच नाही सैन्य महाराजांचं. बरं काय माझं काम काय? शिड्या लावायचं आहे. मी शिड्या लावल्या, तुम्ही नाही आले, तुमचा प्रॉब्लेम आहे. हे तो कधी म्हणू शकतो, ते न्याय आहे. म्हणजे मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवायचं तेव्हा एक उदाहरण द्यायचो की एक माणूस इथं रस्ता खणत होता. एका माणसाने पाहिलं समोर, 3-4 तासाने पाहिलं तो रस्ता बुजवत होतो, खड्डा बुजवत होता. तो म्हटलं काय करतोय तू खणला आणि बुजवतोय? तो म्हटला तो एक पाईप टाकणार होता, तो काही आला नाही, पण माझं काम मला केलंच पाहिजे. ही पण कामं आहेत ना, म्हणजे ही पण एथिकलच कामं आहेत. माझं काम मी पूर्ण केलं. पाटलाला वाटलं की हे जर आले नाहीत, सकाळ होईल, माझ्याकडे वेळ कमी आहे. त्या सगळ्या शिड्या काढून नेल्या त्याने. परत लावलेल्या शिड्या काढून सुखरूप गेला. महाराजांना कळलं, त्याला बोलवलं, त्याला विचारलं. तो म्हणला शिड्या ठेवता, जर उद्या कोणाला शिड्या दिसल्या असत्या तर तो मार्गही बंद झाला असता. अजून एकदा आपल्याला ते प्रयत्न करता येईल त्याचा. ते काही कोणाच्या लक्षात आलेलं नाही, पण शिड्या सापडल्या असत्या तर त्यांनी आणखीन बंदोबस्त केला असता. तो किल्ला कधीच येणार नाही. त्याला बक्षीस दिलं महाराजांनी. त्याला पालखी बक्षीस दिली. पालखी ही पदवी आहे. बोयांसकट याला पालखी द्या सांगितलं. तो पाटील असा रेंगाळला, पुढे गेला, परत आला. ते म्हणले काय? तो म्हणलं अहो आम्ही कोळी, आम्ही पालखी घेऊन कुठे जाऊ? आम्ही नौकेतनं फिरणारे, होडीतनं फिरणारी माणसं, आम्ही पालखीचं काय करायचं? त्याच्या होडीचं नाव पालखी आहे. ते अजूनही पालखी कुटुंब आहे अलिबागच्या गावात, जंजिऱ्याजवळच्या. त्याला पालखी ही पदवी आहे ना, त्याने त्या होडीवर लिहिलं पालखी. हे पण लोकांपर्यंत जात आहे ना. गोबेल्स नाही आहे शिवाजीकडे, पण हे जात आहे. म्हणून ज्याने केलं त्याला मदत,
हे 2 पाटलांचे किस्से आहेत. बरं, त्या रायते पाटीलला अजून विचारलं, तुला पाटील कोणी म्हटलं रे? कारण पाटील हे आडनाव नाही आहे, ते पोझिशन आहे. तो म्हणला मला औरंगजेबाने दिलंय. तो म्हणला ओके, त्याला सर पाटीलकी द्या. त्याला सर पाटीलकी दिली आहे शिवाजीने. औरंगजेबाने कुठल्या तरी याच्या वेळेला जंजिऱ्याच्या याच्यात त्याला मदत केली म्हणून पाटीलकी दिली असेल. सुरत लुटायचं कारण काय? किती वाचले आहे? सुरत लुटायचं कारण काय? तर शाहिस्तेखानाने रिक्त केलेला खजिना. म्हणून त्याने जाऊन, मी सांगितलं तुम्हाला की राजगडावरून शिवाजी गेले, 4,500 घोडी घेऊन सुरत लुटली, सगळा तो किस्सा सांगितला तुम्हाला, त्याचा अमाऊंट सांगितली. त्यात दोनदा सुरत लुटली, 64 आणि 77. 77 केव्हा आहे? 64 आणि 70, 6 वर्षाने. पहिल्यांदी सांगितलं तुम्हाला 5,000 घोडी घेऊन गेलेत आणि शिवाजी जाताना पुढे येताना मागे ते परत आलेत. ते सगळ्या बॅगांमधले जे जुटलेलं आहे ते टाकसाळीत गेलं आहे, त्याचे रूप नाही, नाणी बनली आहे, त्याच्यातनं खरेदी झाली आहे, किल्ले उभे राहिले आहेत. तेव्हा त्यांचं लक्ष झालं की त्यांनी तो एक वेळ कॅल्क्युलेट केला. ते इतकं सुंदर, ती इतकीच हे सगळं शाळेत शिकवलं पाहिजे. हो काय नाही ते काहीतरी शिकवत बसतात. कल्याणच्या सुभेदाराचा मला इतका राग येतो. तर ते परत याचं अंतर काढलं ना, किती वेळ लागला. तेव्हा त्यांना कळलं की आपण 25 कोसाने वाचलोय. मुघलांची घोडी आपल्या जी पाठलाग करत आली, 25-30 कोसाने आपण वाचलोय. शिवाजी पुढच्या वेळेला काय घेऊन गेले माहिती आहे का? बैल. कारण ती सोडून देता येतील. त्या बैलांचं जे काय करून गणित करून काही बैलांवर लूट लपवून तिथेच ठेवून नंतरच्या काळात आणता येईल. बैल घेऊन गेले शिवाजी. पण तिथे त्यांना पकडलंय वणी दिंडोरीजवळ दाऊद खानने. दाऊद खानला पूर्णपणे येऊ दिलंय वणी दिंडोरीच्या परिसरात शिवाजीने. जी काय बैल आहे त्याच्यावर सगळं ते संपत्ती आहे. आणि नंतर शिवाजी स्वतः त्या युद्धाला उभा आहे. दाऊद खान पळून गेलाय, त्याची 200 घोडी आणखी मिळाली आहेत, आणखी संपत्ती मिळाली आहे. शिवाजी परत महाराष्ट्रात परत आले. या 2 लुटीमधला फरक असा आहे की पहिल्या लुटीतनं काहीतरी शिकलाय, चला एक आपलं मॉडेल पॅटर्न यशस्वी झालं की तोच राबवत राहणं, हे शिवाजीकडे नाही. शिवाजी प्रत्येक क्षणाला इनोव्हेटर आहे, म्हणून तो एंटरप्रेनर आहे. आग्र्याचं सुटका हा एक खरं तर वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. पण तुम्हाला खोटं वाटेल, हे जेव्हा औरंगजेबाचा अपमान केला, 2-3 गोष्टी सांगून पुढे जातो, तेव्हा 66,000 होऊन दुसऱ्या दिवशी शिवाजी रामसिंगकडे गेला आणि 66,000 होऊन त्याने कर्ज घेतलं रामसिंगकडून. आणि त्याने सांगितलं रामसिंगने की औरंगजेबाने तुमचा जामीन मागितला आहे माझ्याकडे. शिवाजी म्हणलं जामीन लिहून दे त्याला. शिवाजीबरोबर 400 माणसं गेली होती. जामीन लिहून दिला औरंगजेबाला रामसिंगने. रामसिंग जामीन, मिर्झा जामीन आहे. औरंगजेबाला विश्वास बसला, हा काही जाऊ शकत नाही. गंमत अशी आहे, ती सुटकेमध्ये औरंगजेब फार मोठा फॅक्टर आहे. बापाला मारलंय, भावाला मारलंय, मुलाला मारलंय, सुलतान महमदला, बहिणीला मारलंय, 4घांना औरंगजेबाने मारलंय. औरंगजेब हा अत्यंत क्रूर आणि कपटी माणूस आहे. ज्यांना कोणाला मधून मधून उमाळे येतात ना की औरंगजेब फार ग्रेट प्रशासक होता वगैरे, किंवा फार भारी राजा होता वगैरे, त्यांना हे सगळं सांगा. म्हणजे हे प्लस प्रशासन असं चालतं का? की हा माणूस खूप चांगला आहे पण तो पॉकेट मार आहे, हे काही याला काही दॅट इज नो सेन्स इन दिस. की काय ग्रेट माणूस आहे माधव पण भयंकर खोटारड आहे असं म्हटलं तर तुम्ही गोतूक करताय का काय शिव्या देत आहे? तर हे असे यांचे सगळे कॅरेक्टर आहेत, बाय ज्याला म्हणतात ना बायनरी कॅरेक्टरची माणसं आहेत. तो औरंगजेबाला त्याला केल्यानंतर दाराची हत्या त्याने कशी केली आहे, त्याला मारून आणलं त्या तपकामध्ये चांदीच्या, त्याचं मुंडकं आणलं. औरंगजेबाने मुंडक्यावरचं कापड बाजूला केलं. ते तर हत्याचं तुम्ही ऐकलं तर अंगावर काटा येतो. आणि नंतर तो पाहिला की हां, मग त्याने सांगितलं रक्त पुसून आणा, मला चेहरा बघू द्यायचा, तोच मेला आहे का? रक्त उडालेलं आहे ना, कापलंय ते, तो कटारीने कापून मुंडकं आणून ठेवलंय त्या माणसाने, तरबत खानने. आणि मग पुसून करून तर ते डोळे त्याने काढलेत परत, एक शेवटचा राग. असा औरंगजेबाकडे हा गेलाय. त्या औरंगजेबाने जामीन घेतला. शिवाजीने सांगितलं तुझं जामीन, मी काही जात नाही कुठे. आजपर्यंत 400तला एकही माणूस सापडला नाही. जी 10 माणसं ठेवली त्यातला एकही मारला गेला नाही. अफजल खानाला मारताना 10 माणसं त्याची आहेत, अफजल खानाची 10 शिवाजीची आहेत, एक अंगरक्षक, एक वकील आहे. औरंगजेबाचा वकील, अंगरक्षक, 10 माणसं मेली आहेत अफजल खानाची. तेव्हा सुद्धा शिवाजीचा एकही माणूस जखमी सुद्धा झालेला नाही. हे प्लॅनिंग काय असेल, मागे यायचं प्लॅनिंग काय असेल? तेच झालं औरंगजेबाला. शिवाजी निघून आल्यानंतर त्याला 3 दिवसाने कळलंय
मग प्रचंड त्याचे शोधाशोध, त्याने किती लोकांची मुंडकी उडवली औरंगजेबाने, तो पळून कसा गेला म्हणून. पण शिवाजी ती ग्रेटेस्ट एस्केप आहे. त्याच्यावर कधीतरी एक वेगळं बोललं पाहिजे. तुमच्या वर्षभरामध्ये फक्त आग्र्याहून सुटका असा विषय घ्या. म्हणजे मी नेहमी त्या आग्र्याहून सुटका सांगताना मागच्या एका भाषणात माझ्याकडे सांगितलं होतं, तुम्हाला विचारतो प्रश्न तो, कुलूप आधी बनतं का किल्ली आधी बनते कारखान्यात? त्याचा मेटाफर काय आहे? कुठल्याही याला सोल्युशन आहे, सोल्युशन आधी असतं मग प्रॉब्लेम तयार होतो. हे त्याचं मेटाफर आहे. शिवाजीच्या सगळ्या एस्केपमध्ये सोल्युशन तयार आहे. तो स्वतःहून गेला औरंगजेबाकडे, त्याला काही पकडून नेलेलं नाही. तो पळू शकत होता, गनिमी गावाचा माणूस आहे, रिस्क घेतली ना. त्या औरंगजेब अफजल खानाला मारलं ते पण त्यावर येतो मी ते दुसऱ्या याच्यात त्याच्या स्वत्वामध्ये येतं, त्या पैलूमध्ये. त्यामुळे तिसरं आपण पैलूकडे जाऊ, स्वत्व. वेळ कमी पडेल म्हणून, कारण हे द्यायची लायब्ररी ना 5:30ला सार. स्वत्वचा अर्थ असा आहे, जसं मला संभाजीराव भिडेंनी एकदा बोललो होतं, मध्ये त्यांच्या एका व्याख्यानाला 1.5 लाख लोक होते, तर मी शिवाजीतला स्व याच्यावर, स्व काय असतो, त्या स्वमध्ये 2 गोष्टी येतात. म्हणजे एक तर उक्ती आणि कृतीमध्ये अजिबात अंतर नसेल राजा आहे. राजा हा स्त्रोत आहे शिवाजी, एखादा झरा असतो ना तसा, तो सोर्स आहे, बाकी सगळे रिसोर्स आहेत. निसर्ग स्त्रोत असतो ना, माणूस रिसोर्स असतो, म्हणून ह्युमन रिसोर्स म्हणतात. हे सगळे रिसोर्स आहोत आपण. राजा स्त्रोत आहे, कारण त्याचं नाविन्य पण, त्याचं एखाद्या प्रश्नाची झुंजण्याची ताकद, तयारी, मानसिक तयारी ही कुठेही कमी पडत नाही, कुठेही बदलत नाही, कुठेही विरळ होत नाही, कुठे कच्ची होत नाही. स्वत्व काय? चारित्र्य आणि शील आणि बुद्धी आणि प्रज्ञेतला फरक हे सत्व आहे. म्हणजे काय? बुद्धिमान असणं चांगलं का वाईट? चांगलं ना, वाईट कशाला असेल. पण बुद्धीचा एक प्रॉब्लेम आहे, बुद्धी संहारक होऊ शकते. अल्फ्रेड नोबेल जो नोबेल देतो ना, त्याला मॅथमॅटिक्सचा तो मॅथमॅटिशियन आहे, मॅथमॅटिक्सचा नोबेल नाही आहे. कारण जेव्हा नोबेलचा उपयोग लोकांनी रस्ते उडवा, पूल उडवा, मारा, घरं पाडा याच्याकरता सुरू केला, ते मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आहे. त्याने मॅथमॅटिक्स नोबेल दिलेलं नाही अल्फ्रेड नोबेलने. त्यामुळे बुद्धी असते ती संवारक असते, हे इनबिल्ट आहे. बुद्धीचा बाय प्रॉडक्ट संवार आहे. म्हणून प्रज्ञा पाहिजे. प्रज्ञा सम्यक आहे, म्हणजे खूप बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा जर उपयोग होत नसेल, म्हणजे थोडक्यात काड्याच्या पेटीचा शोध लावणं ही बुद्धीचा हा आविष्कार आहे, बुद्धीचा प्रॉडक्ट आहे. काड्याची एक पेटी शोधणं, काड्याची काडी शोधणं, तिच्यावर भात शिजवायचा का घर जाळायचं हे ठरवणार कोण आहे? ती प्रज्ञा आहे. बुद्धी आणि प्रज्ञेमध्ये फरक तो स्वत्वाचा आहे. शिवाजीचं जे पित्त आहे स्वत्व, ते प्रज्ञेकडे जातं. तो अतिशय बुद्धिमान आहे, डोक्यानेच खेळला आहे, पण ते प्रज्ञा आहे. त्याने माफही केलं आहे, करबत खानाला सोडून दिलेलं आहे शरणाला म्हणून. माणसं मारायची म्हणून युद्ध केलेलं नाहीत, माणसं जिंकायची म्हणून युद्ध केली आहे. म्हणजे तो दक्षिणेत उतरलाय, त्याने कुतुबशाची मदत घेऊन मुघलांच्या ठाण्यावर हल्ले केलेत आणि नंतर कुतुबशाला सोडून दिलंय, वेल्लोरचा किल्ला येत नाही म्हणल्यावर. त्याची प्रज्ञा चालते, बुद्धी चालत नाही. बुद्धी ते प्रज्ञा हा प्रवास जर आपण आयुष्यात करू शकलो तर शिवाजी संबंध फार सोपं आहे. माझ्या बुद्धीचा अल्टिमेट उपयोग काय आहे? ती प्रज्ञेकडे जाते का फक्त तार्किक होते? तर्क दुष्ट असतो ना, राम काळा कावळा काळा म्हणजे राम कावळा असं तर्क विधान होऊ शकतं. तर्क वेगळा असतो, तर्क हा कठोर असतो. बुद्धीचा प्रॉडक्ट तर्क आहे. शिवाजी प्रज्ञेकडे जातो. दुसरं चारित्र्य आणि शील. चारित्र्य संपन्न राजा आहे. शिवाजीच्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये एकाही स्त्रीचा नाच कुठल्याही तंबूत झालेला नाही. स्त्रियांबद्दलच्या त्या काही 2-3 तुम्हाला गोष्टी सांगेन, अंगावर काटे येतात. काय टोकाचं चारित्र्य, म्हणजे टोकाचं हे आहे. पण चारित्र्यापेक्षा प्रवास त्याने केलाय तो शीलाकडे. खूप चारित्र्यवान माणसं आपल्या आजूबाजूला असतात. चारित्र्य शुद्ध असतं, चारित्र्याचा मोठा आधार असतो, चारित्र्याने जगत असतात, चारित्र्य संपन्न जगत असतात. पण जेव्हा चारित्र्यावर हल्ला होतो तेव्हा ते घरातनं बाहेर येत नाहीत. कारण चारित्र्य हे कृतीप्रवीण असेलच असं नाही, शील कृतीप्रवीण असतं. शील त्या चारित्र्य अबाधित राहावं म्हणून धडपड करतं. शिवाजीकडे शील आहे,
म्हणून ते सत्व त्याचं चारित्र्य आणि शिलामध्ये शिलाकडे, बुद्धीचं प्रज्ञेकडे जातं. औरंगजेब म्हणतो ना की असा एक माणूस नाही ज्याने कुठलाही दारू नाही, त्याच्याकडे काही बायका नाचत नाहीत, अमुक नाही, असं काही नाही, शिकारीचा नाद नाही, निर्व्यसनी आहे, सतत गॉसिप, काही निंदा, कोणतरी घेऊन बसली आहे कोटरी बरोबर, ते कान भरतायत, कान पितळेच्या नाही सोन्याचे आहेत, कोणी त्यांना बाधित करू शकत नाही, गॉसिपिंग नावाचा विषय नाही, कोणाबद्दलही चर्चा नाही त्याच्या पाठीमागे. हे सगळं आपल्याला खूप आवडतं ना करायला, ऐकायला, पण आपण किती करतो जरा आपण आरसा लावला तर आपल्याला कळतं आपण किती ठिकाणी ज्याला आपण मॅनिप्युलेशन शब्द शोधलाय. म्हणजे काय, थोडक्यात फसवणूक आहे, खुशमस्किरी नाही. ते एक सत्व आहे. दुसरं सत्व, त्याने भाषा जपली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे त्या रामचंद्र रघुनाथ पंत हणमंते म्हणून एक गृहस्थ होते त्यांच्याकडे. त्यांनी काय सांगावं की आपल्या याच्यात राज्याभिषेकाच्या वेळेला खूप फारसी शब्द आहेत आपल्या भाषेत आलेले. तलवार फारसी आहे ना, त्याला खड्ग असा शब्द आहे, असे खूप शब्द आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही एक शब्दकोश तयार करा. गिरवाण भाषा जी होती ना, गिरवाण म्हणजे संस्कृतातून आलेली भाषा, प्राकृत भाषा, त्या गिरवाण भाषेची मदत घेऊन या फारसी शब्दांना एक शब्दकोश तयार करा. त्या हणमंत्यांनी 1400 शब्दकोशांचा राजकोश नावाचा शब्दकोश केलाय. तो अजूनही उपलब्ध आहे पुण्याला इतिहास संशोधन मंडळामध्ये, जाऊन वाचा. हे राज्याभिषेकाला ते सांगतात. दुसरं त्यांनी आणखीन एक गोष्ट केलेली तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. गागाभट्ट आहेत. गागाभट्टांनी काय केलं, गागाभट्टांनी त्यांचा राज्याभिषेक केला, त्यांचं काम झालं, ते निघून गेले. त्यांनी सांगितलं यानंतर मला कुठल्याही पूजा अर्चा कर्मकांड करायची काही गरज नाही, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. ते कर्नाटकातल्या कुठेतरी ठिकाणी जाऊन राहिले. 2 वर्षाने महाराजांनी त्यांना बोलवलं, पालखीतनं आले, बसले, म्हणले एक काम आहे तुमच्याकडे. वर्ष आहे 1676. काय काम आहे? ते म्हणले 8व्या शतकात शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा द्वैत अद्वैतवादावर एक मोठा 7 दिवसाची चर्चा, डिबेट, वाद झालेला आहे. वाद म्हणजे भांडण नाही, चर्चा झालेली आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन तयार करा. तो ग्रंथ गागाभट्टांनी लिहिला आहे 2 वर्ष कप. तो म्हणला हे इतिहासात कागदावर वाऱ्यावर निघून जाईल, कोणाला कळणारच नाही कुठले कुठले मुद्दे आले होते. द्वैतवादाची मांडणी करताना पुढे ते सोपं झालं त्या ग्रंथामुळे, कारण ते व्हर्बॅटिम आहे. ते भुर्जपत्रांवर जे घातलं होतं नोंद त्याच्यात तो ग्रंथ लिहिलाय. गागाभट्टासारख्या माणसाला त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आणखीन मला किती मरणाच्या आधी सुख देणार आहात, किंवा ज्याला अकम्प्लिशमेंट म्हणतात अशी मला किती याचं फिलिंग, हे अजून एक मोठं काम माझ्या हातून तुम्ही करून घेतलं. कारण मुळात स्वत्व जपलं पाहिजे, ते भाषेमध्ये आहे. स्वधर्म, धर्माबद्दल थोडं 2 मिनिटं जास्त बोलतो. धर्म म्हणजे रिलिजन नाही, कृपया हे डोक्यातनं काढून टाका. धर्म, रिलिजन हे भाषांतर ज्यांना दुही माजवायची त्यांनी केलेलं आहे. माझा धर्म हे माझं आचरण आहे, अशा आचरणाचे नियम आहेत. आचरण माझं कर्म असेल. धर्म म्हणजे धारणा, काय 10 धातू येतो, मी काय घेऊन जगतो. धर्म वेगळा आहे ना. मग तो महाभारतात तो कशाला म्हणेल बरं, स्वधनम म्हणजे स्वधर्मे निधन श्रेय हे कृष्ण गीतेत म्हणाला आहे. गीतेच्या वेळेला तर काही मुसलमान ख्रिश्चन लोक नाही आहेत, पण धर्म आहे त्या अर्थाने तो म्हणलेलाच नाही. तो म्हणतो की आचरणाची चौकट जी आहे ते आपण आपल्या धर्मात मेलं पाहिजे, आपण आपल्या धर्मात जगलं पाहिजे. आपला धर्म जो ठरला त्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. त्यामुळे धर्म हे आचरणाचे नियम आहेत, त्या अर्थाने स्वधर्म म्हणा. नीतीची व्यवस्था आहे. धर्म म्हणजे न्याय व्यवस्था आहे. धर्म म्हणजे समष्टीला जपणून जगणं आहे माणसाने. मी एक साधारण 6 वर्षापूर्वी डेन्व्हरला एक जगातल्या सगळ्या आदिम जमातींचं संमेलन होतं. हे म्हणजे अबॉर्जिन्स, मावरी, झुलू, एस्किमो हे सगळे लोक तिथे आले होते. 72 जमाती आले होते. ते कुठल्या तरी एका युनिव्हर्सिटीने अरेंज केलं होतं. त्यात मला बिझनेस ऑफ रिलिजन असा विषय दिला होता. एक बाई तिथे आफ्रिकेतल्या झुलू जमातली बोलायला उभी राहिली. तिने बोलल्यानंतर आमचे सगळ्यांचे विषयच संपले. ॲक्च्युली दुभाषा होता. ती सांगत होती की मग ती कसे बघतात बघा, ज्या जीवन प्रणालीत धर्म असतो ना, म्हणून हिंदू धर्म म्हणताना आपण फार ते काहीतरी एका रिलिजनच्या अर्थाने घेतो, असं नाही आहे. जीवन प्रणाली सांगतात लोक, याचा अर्थ आहे. ते शिवाजीला कळलं, आपल्याला अजून कळत नाही 350-400 वर्षानंतर. तिने सांगितलं की 3 बोटी उभ्या आहेत, एक इस्लाम आहे, एक ख्रिश्चन आहे, एक हिंदू आहे. या 2 बोटींवर आम्हाला आमची होडी घेऊन जायचं असेल, एक जमात झुलू मेटाफर लक्षात घ्या, तर सांगतात बोट बुडवा आणि वरती या. ही जी हिंदू बोट आहे ही ती बाई सांगते, तिची माझं ओळख पण नाही.
कुठल्या हिंदू संघटनेने आयोजित केलेलं नाही की त्याला भाडं दिलं आणि ती बोलते. ती म्हणते की हे लोक सांगतात तुम्ही बोटी टांगा खाली ठेवा, या राहा, तेवढे दिवस राहा, आनंद घ्या, परत जा. तुम्हाला मारण्याकरता काही ही बोट उभी नाही. आपल्या धर्माकडे लोक धर्म म्हणून म्हणजे आचरण म्हणून कसं बघतात बघा. म्हणजे जे त्यामुळे हिंदू फॅनाटिक बोलतात त्यांना हे कळलं पाहिजे की आपण काय बोलतोय, आपण जीवन प्रणाली बोलतोय. तर हा तो धर्म श्रीकृष्ण पण सांगतो. म्हणजे डचांना शिवाजीने सांगितलं की तुम्हाला व्यापाराला परवानगी देतो, 6 वर्षाने परवानगी दिली आणि सांगितलं की बघा तुमचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे, इथले गुलाम न्यायचे आणि विकायचे. मी तुम्हाला एकही या मराठी मातीतला गुलाम स्त्री पुरुष म्हणून विकू देणार नाही. ज्या दिवशी विकाल त्या दिवशी तुमचा खात्मा करेल, तुमचा व्यापार बंद होईल, तुमच्या एका माणसाला जिवंत पाठवणार नाही. जो सगळ्यात प्रॉफिटेबल धंदा होता ना ह्युमन स्लेव्ह, तो डच करू शकलेले नाहीत. केवळ शिवाई जबाबदार आहे, कारण स्वधर्म आहे. म्हणून रामदास म्हणतात ना, या भूमंडळी धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारण आहे. महाराष्ट्र धर्म आहे. अहो, ओरिसा धर्म नाव ऐकलंय कधी? तामिळ धर्म नाव ऐकलंय? तामिळ राष्ट्र म्हटलंय कोण? महाराष्ट्र आहे. आपल्याला एक्झॅक्ट आपले धागे कळले पाहिजे, आपण कुठून आलोय. महाराष्ट्र धर्म आहे, फक्त महाराष्ट्र धर्म म्हणतात. महाराष्ट्र म्हणतात या राज्याला, राष्ट्र म्हणतात. कोणी राष्ट्र म्हणत नाही कुठल्याही राज्याला. ऐकलंय का तुम्ही? सांगा. केरळ राष्ट्र किंवा जोडून घेतलं मध्य प्रदेश राष्ट्र, उत्तर प्रदेश राष्ट्र, महाराष्ट्र हे राष्ट्र आहे, याचा धर्म आहे. रामदास स्वामी म्हणतात तो धर्म आहे. मग गोव्यात महाराज गेले, इथल्या व्हॉइस ते असं कळलं की तिथला जो व्हॉइसराय त्याने एक फतवा काढलाय की इथे ज्यांना राहायचंय उत्तर गोव्यात त्या लोकांनी धर्म स्वीकारायचा, कॅथलिक नाही तर परत जायचं आणि त्यांना पाठवून देऊन येतं आम्ही, धंदे विंदे बंद करून निघून जायचं. महाराज आपल्या दक्षिण दिग्विजयाला गेले, त्यांना कोणतरी येऊन भेटलं, सांगितलं असं. ते म्हणले असा फतवा काढला. ते म्हणले हो, ऑलरेडी काही लोकांना त्यांना सगळं सोडून जायला लागलं. ते म्हणले जवळचं गाव कुठलं आहे? ते गाव सांगितलं. त्या गावातला प्रत्येक माणूस, बायका, मुलं सगळी उठलून आणा. 1500 लोक उचलून आणली. त्यात ते 4 पादरी आहेत ज्यांनी इतर 20 पादऱ्यांना मिळून तो व्हायसरायला फतवा काढायला लावलाय. लोकांनी सांगितलं, यांनी हे पण त्यात होते. त्यांना विचारलं तुम्ही होते? हो म्हणले. आमच्या धर्माचं आम्ही करणार. ते म्हणले तुमची भूमी नाही. बरं, तुम्ही हिंदू धर्मात स्वीकारता का? ते म्हणले नाही. तुमची मुंडकी उडवली जातील. ते म्हणले आम्हाला काही फरक पडत नाही. 4ही मुंडकी कापली आहे महाराजांनी, व्हायसरायकडे पाठवली आहे. व्हायसरायने फतवा दुसऱ्याशी मागे घेतलाय. याला म्हणतात स्वधनम निधनम श्रेय. साक्षेप, साक्षेपचा अर्थ किती वेळ आहे आपल्याकडे? ओके, मग 2 गुण फक्त राहिले, साक्षेप आणि सलगी. सलगी देणे आठवावे. साक्षेप म्हणजे निष्ठापूर्वक काम, आस्था, अगत्य, मनाचा तीव्र कल, बळकट निष्ठा म्हणजे साक्षेपचा अर्थ तो आहे. ध्यास आणि धारणा हे साक्षेप आहे शिवाजी महाराजांचं. धारणा ती तुम्हाला सांगितली, ही धारणा आहे सगळी, आणि ध्यास आहे हिंदवी स्वराज्याचा. या 2 ह्याच्यावर सगळं त्यांचा साक्षेप उभा आहे. त्यांचं आज्ञापत्र वाचलं तर साक्षेप काय आहे ते कळतं. त्यात अमात्य असं म्हणतात, 5 शब्दात वर्णन केलं मगाशी म्हणलं, केवळ नूतन सृष्टी निर्माण केली, असं शिवाईचं वर्णन आहे. ब्रह्मदेवासारखं नूतन सृष्टी निर्माण केली एवढं त्यांचं वर्णन आहे, आणि ते करेक्ट आहे. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. लोकांना न्याय दिलाय, दैन्य संपूर्ण राज्य उभं केलं, प्रतिष्ठा दिली. आता वेळ नाही पण गप्पा मारताना सांगतो प्रतिष्ठा आणि पॉवर मधला फरक. शिवमुद्रा काय? मुद्रा भद्राय राजते. मुद्रा ही लोकांच्या जनतेकरता, त्याच्याकरता जनतेच्या कल्याणाकरता वापरली जाईल, ही धारणा आहे. ती त्या शिवमुद्रेमध्ये येते. प्रतिस्पर्धी चंद्राप्रमाणे वाढत जाणारा सगळा शेवटी शेवटचं महत्वाचं आहे, मुद्रा भद्राय राजते. मुद्रा या लोकांकरता आहे, जनतेच्या कल्याणाकरता ही मुद्रा आहे, आणि ती आयुष्यभर पाळली आहे. हा साक्षेप झाला. शेवटचा पैलू सलगी. सलगी म्हणजे कनवाळू पण म्हणण्यापेक्षा करुणा, दया नाही. दया करुणा तोच फरक आहे बुद्धिप्रज्ञातला. करुणा ही कृतीप्रवीण आहे, दया फक्त वाईट वाटणं आहे. फार वाईट परिस्थिती हो, करायचं काही नाही. ती कृतीशील नाही, करुणा कृतीशील आहे. महाराजांची सलगी तशी आहे. प्रतापराव गुजर विड्यात दौडले वीर मराठी 7, ते मेले, वाईट वाटलंय. सेनापती गेला एका आपल्या रागाच्या क्षणामुळे. त्यांची बायको राहते सावंतवाडीत, तिला मुलगी आहे छोटी 8 वर्षाची. शिवाजी दक्षिणेत गेलेत, राजारामाचं लग्न लावून दिलंय मुलीशी त्यांच्या. याला म्हणतात शिवरायाचे सलगी देणे आठवावे. त्या माणसाला आयुष्यभर तोडणं शक्य नाही. म्हणून बाजी प्रभू म्हणतो ना, स्वयंसिद्धते म्हणे. घागाभट्टांचा किस्सा. घागाभट्टा आले कसे माहितीये का? 5 मिनिटात संपवतो. घागाभट्टा आले कसे? इथले सगळे लोक शिवाजी महाराजांना मराठा समजायला तयार नाही, मराठी लोक आणि ब्राह्मण
राजपूत असल्यामुळे राजा समजायला तयार नाही. पैठणला गेले, पैठणची चौकशी केली. पैठणचे लोक तेच म्हणायला लागले, आम्ही राज्याभिषेक करू शकत नाही. त्यांनी विचारले, सगळ्यांचा बॉस कोण आहे? कागाभट्ट काशीला. शिवाजी, बरं असं नाही आहे, शिवाजीने काय केलंय बघा. कागाभट्टांकडे गेले, कागाभट्टांनाच घेऊन आले. हे सगळे आवाज बंद पडले. पण नुसतं असं नाही की घेतलं आपलं काही शक्ती वापरून, आग्र्याहून सुटका होताना काय मदत केली ते काशी विश्वेश्वराला म्हणून वापरून, असं नाही. त्यानंतर दरवर्षीचा सालाना काशी विश्वेश्वराला हे ठरवून दिलं. आणि शेवटचा किस्सा तुम्ही तुम्हाला सांगितला. 2 इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेकाला आहेत. हत्तीवर आहे शिवाजी महाराज. हत्तीचं उंची आहे 18 फूट. ते म्हणले, हत्ती आणले कसे वरती राजगडावर? तो इंग्रज अधिकारी विचारतो, आम्हाला यायला 6.5 तास लागले. शोधून काढला माहूत बिहूत. ते म्हणले, आले कसे? ते म्हणले, पोत्यात घालून आणले 8 दिवसाचे असताना, कारण हे लागणार होते राज्याभिषेकाला. हा हे घडलेलं आहे. हे याला व्हिजन म्हणतात. मी राजा होणार आहे, मी स्वयंसिद्ध, मी नुसतंच काहीतरी केलं, एक राज्य तयार निघून गेलो असं नाही आहे. मी राज्याभिषेक करेन. ज्या ज्या प्रथा मान्यते करतायत त्या सगळ्या करणार मी. म्हणून त्या अफजल खानाला पकडताना ती म्हणते ना, शिवबा जाणे. अफजल खाना, शिवाजीचा मोठा भाऊ अफजल खाने मारलाय, शहाजीला पण त्यानेच कैदेत टाकलाय. ती म्हणते, शिवबा जाणे आणि संभाजीचे उसने घेणे. म्हणून अफजल खान येतो कळल्यावर शिवाजीने सांगितलं, याला मी बघणार. पहिला पर्सन टू पर्सन कॉम्पॅट आहे बरं का त्या काळातला. आणि अफजल खान हा फार मोठा माणूस आहे, म्हणजे धिप्पाड आणि विचित्र माणूस आहे. त्याने आपल्या 34 बायकांना पुरलं येण्याआधी. त्याची विहिरीत त्याने टाकले. ती बावडी अजूनही विजापूरजवळ अफजल खानाने. तो अत्यंत क्रूर कर्म आहे. त्याला शिवाजी येणार, त्याला मध्ये आणलंय वाई. त्याने एकच सांगितलं सगळ्यांना, त्या वाईचा घाट उतरून त्याला खाली आणा, बाकीचं मी बघतो. खरंच खूप बोलता येणार काय. सो घेण्यासारख्या गोष्टी काय, त्याचं कन्व्हिक्शन आणि करेज, धारणा आणि क्षमता, त्यांची व्हिजन जी आजही रिलेव्हंट आहे. आंतरप्रेनर आहे, मगाशी सांगितलं तसं, खूप डिटेलमध्ये बोलता येईल. इनोव्हेशन आहे. गनिमी गावा हे इनोव्हेशन आहे बरं का. कारण तुम्ही जेव्हा संरक्षणाकरता व्यवस्था उभं करतात, तुम्हाला खूप पैसा लागतो. आक्रमण केव्हाही थांबवता येतं. आत्ता युद्ध केलं, थांबलं 1 तासाने, 4 तासाने परत केलं, परत 1 तासाने थांबलं. संरक्षण म्हणजे एक कंटिन्युअस मेंटेनन्स आहे. आपण 12 लाख सैन्य उभं केलं होतं पाकिस्तान सीमेवर त्या काळात. 7.5 महिने उभे होतं. आत्ता डोकलामच्या वेळेला उभे होते 9 लाख सैनिक. संरक्षण हे खर्चिक काम आहे. शहरच याच्याकडे महसूल नाही, इनोव्हेशन पाहिजे. गनिमी कावा, लिडिंग बाय एक्झाम्पल सांगितलं. केअरटेकर आहे. कुठलीही प्रलोभनं, लाचारी, खुशमस्करे गोळा केलेले नाहीत. कुटुंबाची काळजी घेऊन लोक अनेस करून घेतलेत. ते ॲन्युअल क्रॉप असेसमेंट सिस्टीम हा एक फार वेगळा विषय. व्यापाराचं सांगितलं त्याने. बोट हे बनवली, जहाजं मागितली, फ्रेंचांकडे दिली नाही शिवाजीने. किल्ले तर तयार होऊ, पण आरमार. मग बोटी तयार केल्या, संगमेश्वर बोटी. त्याच्या 20 तयार केला, त्यांचा काफिला केला. त्याला पोर्तुगीज म्हणायचे 3rd रेट आहे हे आरमार. 5 वर्षात नौदल उभं केलंय. भारताला पहिली नौका बांधायला 75 वर्ष लागली, लक्षात घ्या. आज खांदेरी बेटावर किल्ला बांधलाय, 14 नॉटिकल मैल आहे मुंबईपासून. सागरी किल्ले बांधलेच आहेत. न्याय देण्याच्या पद्धतीत तर अनेक गोष्टी. एक सावित्री देसाई सांगतो, थांबतो, सॉरी. सावित्री देसाई नावाची एक गडी आहे हुबळीजवळ. त्या बाईला त्याने एक सरदार पाठवले, सपोजी गायकवाड. जाऊन त्या बाईला ती गडी आपल्या ताब्यात घ्या, ती एका मोक्याच्या ठाण्यावर आहे. त्याने गडी घेतली. सरदार आहे तो शिवाजींचा. तिसऱ्या दिवशी बाई आली आणि तिने सांगितलं, याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. सपोजीला बोलवलंय. बाईला सांगते, त्या बाईचं एक वाक्य आहे, ते फार भारी आहे. ते असं म्हणते की, संबंध हिंदुस्तान राजे तुमच्याकडे आमची इज्जत म्हणून बघतो. त्याने असं केलंय. चौकशी केली, मग कबूल केलं. 2 डोळे काढले आणि त्याला गोव्यात जाऊन एका तळघरात डांबून ठेवलंय शिवाजीने, सपोजीला, आपल्या सरदाराला. त्या एका सावित्रीबाई करता हिची घडी घेतली. दुश्मन आहे ॲक्च्युली. मल्लमा नावाच्या मंदिरात 2 शिवाजीच्या मूर्ती आहेत. जिने केलं त्याची अशी स्टोरी आहे. तर असा हा माणूस ज्याने निर्माण केलं, टिकवलं आणि वाढवलं. अहत पेशावर ते तहत तंजावर हे पेशव्यांनी केलं बरं का. पुढे राघोबा देवा म्हणतात ना, खैबर समोर आहे, घोडी बर्फामुळे चढत नाहीये, काय करावं? नानासाहेब म्हणतात, परत या, बंगालचं बाकी आहे अजून. कारण त्यांनी सांगितलं शिवाजीने, सिंध ते बंगाल हे साम्राज्य व्हायचं आहे. ते म्हणले, बंगाल बाकी, नंतर प्लासीची लढाई आहे. त्यामुळे जे त्यांनी ठरवलं ते यांनी करून दाखवलं. म्हणून मला वाटतं मी एक 4 ओळीचं फक्त एक म्हणतो थांबतो. म्हणजे हा माणूस मी म्हणतो ना, मृण्मय आहे.
हे सगळी मातीची माणसं आहे. हा काही राजा, हा काही देव नाही हा, पण त्याचं काम चिन्मय आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून एक प्रार्थना करून थांबतो. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत विसरू, पुसून टाकू पानिपत. हे आपण जर करू शकलो, आपलं पानिपत वेगळं आहे, आपला स्पर्श वेगळा आहे, आपला काळ वेगळा आहे, कॉन्टेक्स्ट बदलतो, पण तो अंश घेऊन आपण हे करू शकतो असं मला वाटतं. प्रश्न विचारायचे असतील तर उपलब्ध आहे वेळ.